व्याख्यानमाला आजचं दुसरं सत्र आणि विषय आहे भारताची संरक्षण व्यवस्था व परराष्ट्र धोरण. या कार्यक्रमासाठी वक्ते असणार आहेत माननीय श्री शैलेंद्र देवळणकर सर, संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य. त्यांचं आगमन इथं झालेलं आहे. थोड्याच वेळात आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत. व्याख्यानमालेतील पहिलं सत्र काल भारत तिसरी अर्थव्यवस्था कशी होऊ शकते हे कालच संपन्न झालेलं आहे. श्री दीपक करंजीकर यांनी विचार जे आहेत ते आपल्या समोर ठेवलेले आहेत. आजचा विषय भारताची संरक्षण व्यवस्था व परराष्ट्र धोरण. या ठिकाणी स्वानंद व्याख्यानमालेमध्ये आजचे वक्ते माननीय श्री शैलेंद्र देवळणकर सर, संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य यांचं आगमन झालेलं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं इथे स्वागत करूया. सर्वांना विनम्र विनंती, पहिल्या रांगेत बसून घ्यावं. स्वानंद प्रतिष्ठान आयोजित स्वानंद व्याख्यानमालेतील दुसरे सत्र या ठिकाणी आपण याची सुरुवात करतो आहोत. आपल्या सर्वांना सर्वप्रथम आपण या ठिकाणी स्वानंदाची जी माहिती आहे, जी ऑडिओ व्हिज्युअल स्वरूपात या ठिकाणी आहे, ती आपण पहिल्यांदा पाहू आणि त्यानंतर सर्व अतिथी हे व्यासपीठावरती येतील. विद्येचे माहेरघर म्हणून सर्वदूर ओळख असलेल्या पुण्याला सांस्कृतिक वारसा देखील लाभला आहे. पेठांचे पुणे अशी ओळख न राहता उपनगरे देखील विस्तारत गेली आणि शहराचा परीघ वाढला. सिंहगड रस्त्यावरील नागरिकांसाठी सांस्कृतिक, वैचारिक, सामाजिक व्यासपीठाची निर्मिती करण्याच्या उद्देशाने सन 1999 साली समविचारी दिग्गजांनी एकत्र येत स्वानंद प्रतिष्ठानची स्थापना केली. दिनांक 22 एप्रिल 1999 साली प्रकाश असलेकर यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला प्रसिद्ध सतारवादक शाहिद परवेज, शास्त्रीय गायक पंडित विजय कोपरकर देखील उपस्थित होते. स्थापनेनंतर गाणी तुमची आमची हा मराठी गाण्यांचा पहिलाच कार्यक्रम धारेश्वर मंगल कार्यालयात झाला. त्यानंतर प्रतिष्ठानने 4 विभागात काम करण्याचे निश्चित केले. स्वानंद कला व संगीत विभाग, स्वानंद व्याख्यानमाला, स्वानंद आरोग्य समिती आणि स्वानंद इंडस्ट्रियल असोसिएशनची स्थापना झाली आणि कामाचा श्रीगणेशा झाला. सन 1999 साली गाणी तुमची आमची या मराठी गाण्यांच्या कार्यक्रमानंतर पुष्पमंगल कार्यालयात जुई धायगुडे यांच्या दिवाळी पहाट या कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली. सन 2000 साली संतोष हॉल येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्याला कुमार गोसावी आणि अनुपमा लिमये यांची प्रमुख उपस्थिती होती. पुष्पमंगल कार्यालयात पंडित मोहन दरेकर आणि मंजिरी आलेगावकर यांचा मल्हार आविष्कार हा सांगीतिक कार्यक्रम झाला. सन 2001 साली धायरी येथील लाल बहादूर शास्त्री हॉल येथे कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संवाद साधला. अभिरुची येथे पंडित शौनक अभिषेकी यांच्या दिवाळी पहाट या कार्यक्रमाला कलारसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सन 2002 मध्ये उद्योजकांचे स्नेहसंमेलन हा विशेष उपक्रम घेण्यात आला. त्यामध्ये 180 उद्योजकांनी सहभाग नोंदवीत चर्चा व मार्गदर्शन सत्रात सहभाग घेतला. स्वानंद इंडस्ट्रियल इन्फॉर्मेशन डायरीचे प्रकाशन याच स्नेहसंमेलनात करण्यात आले. स्वानंद व्याख्यानमाला ही देखील रसिकांसाठी पर्वणीच ठरली. व्याख्यानमालेचे उद्घाटन सिने अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या हस्ते झाले. तर स्वानंद स्मरणिकेचे प्रकाशन महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापक श्याम बुर्के यांनी केले. परिणय मंगल कार्यालयात झालेल्या व्याख्यानमालेत आतंकवाद व त्यांच्या कारवाया या विषयावर ज्येष्ठ विचारवंत कुमार केतकर यांचे पहिले सत्र झाले. तर दुसऱ्या सत्रात सामाजिक कार्याची गरज व कायदे यावर डॉक्टर ना नवलगुणकर यांनी मार्गदर्शन केले. तर समर्थांचा दासबोध या विषयावर समर्थ भक्त सुनील चिंचोलकर यांनी तिसऱ्या सत्रात आपले विचार मांडले. बालनाट्य शिबिर आणि आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमांनी 2003 साल हे गाजवले. आनंदनगर येथील प्रगती विद्यालयात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बाल कलाकारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. तर माणिकबाग येथील सिद्धार्थ हॉल येथे संगीतकार सलील कुलकर्णी व कवी संदीप खरे यांच्या आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमाला कलारसिकांनी विशेष दाद दिली.
स्वानंद प्रतिष्ठानच्या उपक्रमांचा आलेख या चढत्या क्रमाने सुरू असताना सन 2004 साली नित्यानंद हॉल येथे सुगम गीत गायन स्पर्धा झाली. या स्पर्धेत लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत अनेकांनी सहभाग घेतला. याच वर्षीचा दुसरा महत्त्वाचा उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आयोजित व्याख्यानमाला. संतोष हॉल येथे झालेल्या व्याख्यानमालेत आर्ट्स विषयक कलनगावकर सर, कॉमर्स विषयक बेहरे सर आणि टेक्निकल विषयासाठी नांदगावकर सर यांनी मार्गदर्शन केले. सन 2005 मध्ये अभिरुची येथे स्वानंदचा वर्धापन दिन दिमाखात साजरा झाला. तसेच त्याच वर्षी सिद्धार्थ हॉल येथे दिवाळी पहाट अंतर्गत गीत रामायण कार्यक्रमात प्रमोद रानडे आणि ऋषिकेश रानडे यांनी सादरीकरण केले. सन 2006 मध्ये सुगम गीत गायन स्पर्धेत स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. नित्यानंद हॉल येथे झालेल्या स्पर्धेमुळे अनेक गायक कलाकारांची ओळख उपस्थितांना झाली. तर सिद्धार्थ हॉल येथे दिवाळी पहाट अंतर्गत भूपाळी ते भैरवी ही सांगीतिक मैफिल झाली. यावेळी सचिन करंबळेकर आणि सहकाऱ्यांनी सादरीकरण केले. सन 2007 मध्ये गायिका अनुराधा कुबेर यांचा सुगम संगीताचा कार्यक्रम सिद्धार्थ हॉल येथे झाला. तसेच पंडित संजीव अभ्यंकर यांच्या अभंगरंग या सांगीतिक कार्यक्रमाला रसिकांनी भरभरून दाद दिली. सन 2008 हे वर्ष सांगीतिक सांस्कृतिक कार्यक्रमांनी सजले होते. स्वानंद संगीत महोत्सवाचे उद्घाटन उद्योजक सुरेश चितळे यांनी केले. यावेळी पहिल्या दिवशी अपर्णा संत यांच्या जुन्या हिंदी गाण्यांचा कार्यक्रम झाला. तर महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचे उद्घाटन प्रसिद्ध बासरी वादक अरविंद गजेंद्रगडकर आणि गानवर्धनचे श्री धर्माधिकारी यांनी केले. धनंजय दैठणकर यांचे संतूर वादन, कावेरी आगाशे व सहकाऱ्यांचे कथ्थक नृत्य सादरीकरण आणि संदीप पंचवाडकर यांचा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम हे दुसऱ्या दिवसाचे वैशिष्ट्य होते. यावेळी शंकर जयकिशन यांचे सहाय्यक इनॅक डॅनियल यांची विशेष उपस्थिती होती. तिसऱ्या दिवशी सुनील भिडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. स्वानंद जीवनगौरव पुरस्कार उद्योजक व बांधकाम व्यावसायिक DS कुलकर्णी यांना फुलगावचे श्री स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमांची परंपरा कायम ठेवत सन 2009 मध्ये गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्याचे उद्घाटन संजीव शेंडे यांच्या हस्ते झाले. मिनल थिटे आणि संपदा पोंक्षे यांच्या सुरेल सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्याच वर्षी मराठी गाण्यांच्या कार्यक्रमाचे सिद्धार्थ हॉल येथे आयोजन करण्यात आले. त्याला देखील रसिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. सन 2010 स्वानंद संगीत महोत्सव हा नवशा मारुतीजवळील दातार फार्म येथे उत्साहात साजरा झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कवी श्रीकांत मोघे, संगीतकार अशोक पत्की हे मान्यवर उपस्थित होते. यामध्ये सुवर्णा माटेगावकर आणि केतकी माटेगावकर यांनी सादरीकरण केले. यांसह दिग्गज कलाकारांनी त्यामध्ये देखील एकाहून एक सरस असे सादरीकरण केले. स्वानंदच्या कार्यक्रमांचा थोडक्यात आढावा घेण्याचा हा प्रयत्न असून ही वाटचाल अशीच पुढे चालू आहे. धन्यवाद. मी आजच्या कार्यक्रमाचे माननीय वक्ते शैलेंद्र देवळणकर सर, प्रकाश असलेकर सर आणि श्री जगन्नाथ हेंद्रे सर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यावं. टाळ्या जोरदार होऊ देत. अत्यंत धावपळीच्या अशा शेड्यूलमधून या कार्यक्रमासाठी श्री शैलेंद्र साहेब यांनी वेळ काढलेला आहे. त्यांनी आत्ताच सांगितलं की त्यांच्या पुढच्याही अनेक कार्यक्रमांची रेलचेल जी आहे ती झालेली आहे आणि कोणत्या कार्यक्रमाला नाही म्हणायचं आणि कोणत्या कार्यक्रमाला जायचं हे आता त्यांना ठरवण्याची, म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो की एक संकट त्यांच्यासमोर आहे, पण त्यातून जे चांगले कार्यक्रम आहेत तिथं पोचलंच पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून ते या ठिकाणी पोचलेले आहेत. तर या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये प्रस्तावना करण्यासाठी मी श्री प्रकाश असलेकर सर यांना विनंती करतो. स्वानंदची वाटचाल आत्ता आपण पाहिली. आत्ता तो जो कार्यक्रम आहे हे 21/7/2024 म्हणजे माझ्या डोक्यात सारखे ते अनेक प्रकारचे विचार चालू असतात. त्यात पहाटे 5 वाजता मी उठून जेव्हा काही लिहित बसलो होतो तेव्हा हे विषय आणि हे वक्ते नाही पण हे विषय माझ्या डोक्यात 24च्या 7व्या महिन्यात आले होते. त्यानंतर कसं करता येईल याच्यासाठी खूप प्रयत्न झाला आणि गेले महिनाभर बरीचशी धावपळ करून आपण आज इथपर्यंत आलो.
कालचा विषय आपण सगळ्यांनी ऐकला, आजचाही महत्त्वाचा विषय आहे आणि उद्याचा एक विषय आपण ठरवलेला होता, पण प्रॉपर वक्ते न मिळाल्यामुळे तो विषय असा होता की भारताची राज्यघटना आणि त्यात केलेले बदल. परंतु यासाठी आपण सुधांशू त्रिवेदींपासून अनेकांसाठी प्रयत्न करत होतो, पण योग्य वक्ता न मिळाल्यामुळे तिसऱ्या दिवसाचा कार्यक्रम आपण काही ठेवू शकलो नाही. त्यामुळे आज आपण आता हा कार्यक्रम झाला व्यवस्थित सगळा की आपल्या व्याख्यानमालेचा समारोप होईल असं मला सांगायचं आहे आणि मी शैलेंद्रजींना सांगतो की आपलं बोलणं सुरू करावं. सर्वांना नमस्कार. स्वानंद प्रतिष्ठानच्या वतीने या व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये हो साहेब आले का या ना त्यांना या त्यांना डायसवरतीच बोल तपकी साहेब डायसवरतीच या. सर आसलेकर साहेब त्यांनी आता साधारणतः गेल्या 2 दशकांचा या संस्थेच्या एकूणच विकासाचा आलेख आपल्यापुढे मांडला आणि एक छोटी सुरुवात आहे, पण आज अत्यंत महत्त्वपूर्ण कार्यक्रमांचं आयोजन त्यांच्याकडनं होतं आहे. आजच्या या कार्यक्रमाला आदरणीय तपकीर साहेब आवर्जून उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. आजचा जो विषय मला दिला गेला आहे अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा विषय आहे. थोडासा तांत्रिक स्वरूपाचा आहे, त्यामुळे त्याला जितकं आपल्याला सोपं आणि सरळ करून तुम्हाला सांगता येईल तसा माझा प्रामुख्याने प्रयत्न असेल. आज आपण भारताचं परराष्ट्र आणि संरक्षण धोरण अशा स्वरूपाचा जो विषय आहे तो मला आज मांडणीसाठी देण्यात आलेला आहे. काल आपल्याकडे दीपक करंजीकरजी आले होते आणि त्यांनी प्रामुख्याने आर्थिक दृष्टिकोनातनं या गोष्टींचा आढावा घेतला. आज माझ्या प्रेझेंटेशनमध्ये देखील बऱ्यापैकी अर्थकारण आणि आर्थिक गोष्टींचा देखील उल्लेख हा होणार आहे. प्रथम तर आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आम्हाला परराष्ट्र धोरण का समजून घेतलं पाहिजे आणि ही गोष्ट इथपासून सुरुवात होती. याचं कारण असं आहे की आपल्याकडे सुरुवातीपासूनच परराष्ट्र धोरण हा खरं तर खूप दुर्लक्षित अशा स्वरूपाचा विषय राहिलेला आहे. म्हणजे ज्या वेळेला पंडित जवाहरलाल नेहरू हे संसदेमध्ये साधारणतः परराष्ट्र धोरणावरती बोलायचे, म्हणजे त्यांना एक फार मोठं एक्सपोजर होतं पंडित जवाहरलाल नेहरूंना. ते अनेक आंतरराष्ट्रीय परिषदा कॉन्फरन्स असे आमचे प्राध्यापक मंडळी हे अनेक परिषदांना जात असतात, कार्यशाळांना जातात, तसं नेहरू पण जायचे. त्यामुळे त्या काळामध्ये त्यांचा एकमेव असा होता स्टडी की ते त्याच्यावरती तासनतास बोलायचे. त्यामुळे जेव्हा ते बोलायचे त्यावेळेला कोणतेच आर्ग्युमेंट्स व्हायचे नाही, युक्तिवादही व्हायचे नाहीत. आणि इवन महात्मा गांधी पण असं म्हणायचे की परराष्ट्र धोरण आणि आंतरराष्ट्रीय संबंध यामध्ये नेहरू हे माझे गुरु आहेत. झाला असा प्रकार की त्यामुळे परराष्ट्र धोरण हे दिल्लीमधल्या सूटबुटामधल्या इंग्रजी बोलणाऱ्या अशा काही मोजक्या लोकांपर्यंत ते राहिलं आणि ते समाजापर्यंत पोहोचलंच नाही. त्याचं प्रामुख्याने श्रेय जातं ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना, कारण त्यांनी जे G20चं संमेलन आपल्याकडे 2023मध्ये घेतलं, घराघरामध्ये G20 पोहोचलं. ह्याचं कारण असं आहे की त्यांनी सांगितलंच होतं की G20चं संमेलन हे मी भारतीयांच्या सहभागातनं एक चळवळीच्या रूपाने याला पुढे आणणार आहे. त्यामुळे निदान चर्चा तरी झाली आपल्याकडे की काय G20 आहे, का करतोय भारत हे सगळं. ही गोष्ट आहे की तुम्हाला मला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सहभागी करून घेणं. अमेरिकेमध्ये दर आठवड्याला काही सर्वेज होत असतात. त्या सर्वेजमध्ये लोकांना काय वाटतं, तुम्हाला भारताविषयी काय वाटतं, चीनविषयी काय वाटतं, सर्वसामान्य जनतेची मतं जाणून घेतली जातात. आपल्याकडे असा सर्वेज होत नाहीत. आपल्याकडे कधी असं आपल्या इलेक्शन काळामध्ये जरूर मॅनिफेस्टोमध्ये राजकीय पक्षांच्या असतं की पाकिस्तान संदर्भात धोरण काय असावं. त्यामुळे झालं असं आहे की भारताचं परराष्ट्र धोरण हे पाकिस्तान आणि चीनच्या पुढे जातच नाही. त्यामुळे आपल्याला आजपर्यंत सगळ्या भारतीयांना प्रामुख्याने वर्तमानपत्रातले मथळे आपण जर पाहिले तर पाकिस्तान केंद्रित आणि चीन केंद्रित प्रामुख्याने असतात. त्याला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदींकडनं झाला. त्यामुळे हे पहिले पंतप्रधान असे आहेत भारतामधले की जे आता आपल्या स्वातंत्र्यापासून 75 वर्ष आपल्याला पूर्ण झालेली आहेत की ज्या व्यक्तींनी 92 देशांचे दौरे पूर्ण केले त्यांच्या 10 वर्ष 14 ते 24 या काळामध्ये. आणि मागच्या UPA गव्हर्नमेंटमध्ये
ज्या वेळेला मनमोहन सिंग ज्यांचं आता नुकतंच निधन झालं, त्यांनी 10 वर्षामध्ये 45 देशांचे दौरे पूर्ण केले होते. मोदींच्या दौऱ्यांची सुरुवात आहे. आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये 193 देश आहेत आणि मला असं वाटतं बाय द टाईम त्यांचं हे थर्ड टर्म पूर्ण होईल तोपर्यंत साधारणतः 125 देशांचे दौरे ह्या व्यक्तीने पूर्ण केलेले असतील. त्यामुळे त्या संदर्भात अनेक लोकांमध्ये गैरसमज पण आहेत. पण हे लक्षात ठेवा की जेवढा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष दौरे करतो, रशियाचा राष्ट्राध्यक्ष दौरे करतो, जपानचा पंतप्रधान दौरे करतो, त्याच्या अर्धे दौरे देखील मोदी करत नाहीत. पण भारतीयांना ते ऑड वाटतं. याचं कारण असं आहे की आपल्याला माहितीच नाही त्या दौऱ्यामागचा पर्पज काय. महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे आता दावोसला चालले, स्वित्झर्लंडमध्ये चाललेत. त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला सगळ्यांना असं वाटतं किंबहुना अशा स्वरूपाचा टीकेचा सूर येतो की स्वित्झर्लंडमध्ये दावोसमध्ये आपला काय फायदा होणार आहे. पण लक्षात ठेवा की ज्या वेळेला याच्या माध्यमातनं आपण आमचं राज्य, आमचं महाराष्ट्र राज्य हे गुंतवणुकीसाठी कसं योग्य आहे, आमचा देश हा गुंतवणुकीसाठी कसा योग्य आहे, हे आपण जगाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. एक साधं उदाहरण मी तुम्हाला देतो. तुम्हाला जर तुमच्याकडे कोणी आलं आणि तुम्हाला 50,000 रुपयाचं उधार लोन मागितलं, तर तुम्ही काय साधारणतः विचार करताल. त्यातलं पहिला तुमचा विचार असेल की ह्या व्यक्तीची पार्श्वभूमी काय आहे, ह्या व्यक्तीची घरची परिस्थिती कशी आहे, हा व्यक्ती खरंच त्या जेन्युइन कारणासाठी ते लोन घेतोय का, हा व्यक्ती मी दिलेले पैसे मला परत करेल का, की याचा गैरवापर करेल. लक्षात घ्या की जर तुम्ही 50,000 रुपये देताना एवढा विचार करता, तर जपाननी जेव्हा तुम्हाला $6 बिलियन द्यायचं ठरवलं की बुलेट ट्रेन वापरण्यासाठी, तेव्हा तुमच्यात विश्वास आहे म्हणून त्यांनी केलं ना. अमेरिका जेव्हा तुम्हाला $1 बिलियन देते तेव्हा तुमच्यात विश्वास आहे म्हणून ते करतात. ते पाकिस्तानात गुंतवणूक नाही करत, ते तुमच्याकडे येतात. का येतात? कारण तुमच्यात विश्वास आहे. हा विश्वास निर्माण करण्याची प्रक्रिया मोदींनी केली, हे लक्षात ठेवा. हा विश्वास कसा निर्माण झाला, हा देश काय होता, या देशाची ओळख काय होती. हा देश गारुड्यांचा देश म्हणून ओळखला जायचा. याचं प्रोजेक्शन अशाच पद्धतीने केलं जायचं की गारुड्यांचा देश आहे, मागासलेला देश आहे. या ठिकाणी मग त्या अमेरिकेमध्ये हॉलिवूडचे मूव्हीज आपण बघायचो की ज्याच्यामध्ये पृथ्वीवरती संकट आलं आहे, कोणीतरी परग्रहावरचे माणसं पृथ्वीवरती हल्ला करतायत आणि अमेरिकन लोक प्रचंड त्याच्यामध्ये मोठमोठ्या लॅबमध्ये बसून विचार करतायत, शास्त्रज्ञ विचार करतायत. भारतामध्ये हिंदू मंदिरांमध्ये प्रार्थना करतायत, मुस्लिम मस्जिदमध्ये नमाज पडतायत. हे चित्र जाणीवपूर्वक दाखवलं. बघा तुम्ही 90-95 मध्ये ज्या हॉलिवूडच्या मूव्हीज आल्या आहेत त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक आपण किती मागासलेले आहोत हे सातत्याने दाखवलं गेलेलं होतं. आणि हे यासाठी दाखवलं गेलं म्हणून जगाला सांगणं गरजेचं आहे की तो भारत बदलला. जो भारत तुम्हाला जुना भारत दिसायचा तो भारत आता राहिलेला नाही आहे. ज्या वेळेला 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची सूत्र हातामध्ये घेतली, तेव्हा भारतामध्ये प्रतिवर्षी फक्त 20 अब्ज एवढा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट यायची. 20 अब्ज. आज आपल्याकडे प्रतिवर्षी 100 अब्ज एवढी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येते. हे काय कारण आहे सायंटिफिकली लक्षात ठेवा. हे दौरे का गरजेचे असतात. पंतप्रधान मोदींच्या 10 वर्षाचा फॉरेन टूरचा जेवढा खर्च आहे तेवढा ब्राझीलबरोबर कॉफीचं एक डील जरी तुमचं झालं त्याच्या 10 पटीने पैसा तुम्हाला मिळतो. पण आपल्याला सवयच नाही आहे, आपल्याला माहितीच नाही आहे. आम्ही सातत्याने म्हणतो की आमच्याकडे काय शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, एवढे भयानक प्रॉब्लेम्स आहेत आणि आमचे लोक बाहेर हिंडत आहेत. अरे लक्षात ठेवा की शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा संबंध देखील आंतरराष्ट्रीय संबंधांशी आहे, तो परराष्ट्र धोरणाशी आहे. अहो तुमच्याकडे युरिया शेतकऱ्यांना आपण जो देतो त्याचा भाव काय ठरवायचा हे तुम्ही नाही ठरवत, हे विश्व व्यापार संघटना ठरवते. कोणत्या वस्तूवरती किती कर लावायचा. दरम्यानच्या काळामध्ये एका करारावरती पंतप्रधान मोदींना 2016-17 मध्ये साईन करायची होती. त्याला आरसेप असं म्हणतात, रिजनल कम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक ॲग्रीमेंट किंवा प्रोग्राम किंवा त्या अशा स्वरूपाचं ते व्यासपीठ होतं. त्याला आरसेपमध्ये 16 देश एकत्र येणार होते. त्याच्यावरती भारत स्वाक्षरी करणार होता. तर त्यात 16 देशांमध्ये ऑस्ट्रेलिया होता, न्यूझीलंड होता, चीन होता. तर त्याचा उद्देश असा होता की जर त्या करारावरती आपण स्वाक्षरी केली असती तर ऑस्ट्रेलियामध्ये न्यूझीलंडमध्ये जे चीज मिळतं, तुम्हाला कल्पना आहे की हे दुधाचं प्रोडक्शन करणारे देश आहेत फार मोठ्या प्रमाणावरती, तर त्यांच्याकडे जे चीज मिळतं साधारणतः जर तुम्हाला ते चीज आपण रुपयामध्ये करू, मी डॉलरमध्ये बोलत नाही, पण 500 रुपये किलोनी जर त्या ऑस्ट्रेलियन आणि न्यूझीलंडच्या लोकांना मिळत असतं तर ते भारतामध्ये देखील 500 रुपयांनीच मिळालं असतं. म्हणजेच काय
ज्या वेळेला आपण एखादी वस्तू परदेशातनं मागवतो तेव्हा गव्हर्नमेंट काय विचार करतं की त्याच्यावरती कर लावतं, त्याला इम्पोर्ट ड्युटी म्हणतात. ते का लावतं? कारण तुमचं डोमेस्टिक प्रोडक्शनला संरक्षण मिळालं पाहिजे. आज जर तुमच्याकडे भारतीय त्या करारावरती आपण स्वाक्षरी केली असती तर एकीकडे अमूलचं चीज आहे जे तुम्हाला 500-600 मिळतं आहे आणि ऑस्ट्रेलियाचं इम्पोर्टेड चीज आहे तेही 500-600 मिळतं आहे. तुमचा कल हा स्वाभाविकपणे इम्पोर्टेड चीजकडे अधिकाधिक राहिला असता. हे का घडतं आहे? याच्या मागचं कारण काय आहे? म्हणून आपण त्या करारावरती स्वाक्षरी केली नाही. आणखीन एक बाब लक्षात ठेवा की 20 जानेवारीला डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेत आहेत. हा व्यक्ती आपल्याला वरवर जरी वेडा वाटत असला, वायफळ बडबड करणार, तरी हा तसा नाही आहे. हा व्यक्ती कमालीचा चतुर आहे आणि हा उद्योगपती आहे. हा सातत्याने बिझनेस माइंड कॉर्पोरेट वर्ल्डमधनं आलेला आहे आणि 2016मध्ये जेव्हा आला तेव्हा देखील त्यांनी भारतावरती फार प्रेशर टाकलं होतं. भारताकडे लोक काय बघता आहेत? तुम्ही लक्षात ठेवा, तुमची सगळ्यात मोठी ॲसेट काय आहे? तुमची सगळ्यात मोठी ॲसेट आहे तुमच्याकडचा मध्यम वर्ग, जे आज आपण इथं जमलेलो आहोत. तुम्हाला कल्पना याची संख्या किती आहे? याची संख्या आहे 52 कोटी. एवढ्या आपल्याकडचा मध्यम वर्ग आहे. साधारणतः आर्थिक उदारीकरणाचा कार्यक्रम आपण सुरू केला 91मध्ये. तेव्हापासून आत्तापर्यंत आपण साधारणतः 26 कोटी लोकांना गरिबीमधनं वरती काढलं आणि आपण त्यांना मध्यम वर्गामध्ये आणलं. हा जो मध्यम वर्ग आहे ॲस्पिरेशनल मध्यम वर्ग आहे. म्हणजे आज तुमच्याकडे स्कूटर आहे, तुम्हाला आता 4 व्हीलर पाहिजे आहे. तुमच्याकडे 4 व्हीलर आहे, तुम्हाला आता त्याच्यामधली ॲटोमॅटिक हाय प्रोफाईल गाडी पाहिजे आहे. ते आहे, मग त्याच्या पुढचा टप्पा आहे. घरातली मोलकरीण सध्या रिक्षाने येत असेल, तिला स्कूटर घ्यायची आहे. तुम्हाला प्रगती करायची, याला म्हणतो ॲस्पिरेशनल क्लास. तुम्हाला कल्पना आहे भारतामध्ये जे AC विकले जातात, केवळ ACचं मार्केट हे $15 बिलियन, 15 अब्जचं ACचं मार्केट आहे फक्त. त्यामुळे तुम्ही विचार करा हे कोणी केलं आहे? हे सगळं चायना आणि तैवानने ऑक्युपाय केलेलं मार्केट आहे. आज तुमच्याकडचा मध्यम वर्गासाठी प्रत्येकाला भारताची गरज आहे. प्रत्येकाला भारताची गरज आहे. ते येतात, ते पहिले दिल्लीला यायचे, पण बराक ओबामा आले ते बँगलोरला गेले, मुंबईला आले. बिल क्लिंटन आले, बँगलोरला गेले, मुंबईला आले, दिल्लीला आले. जो तो येतो आहे तो बँगलोर, मुंबई वेगळ्या ठिकाणी व्हिजिट करतो. का करतो आहे हे लक्षात ठेवा. कारण प्रॉडक्ट विकायचे कुठे हा सगळ्यात मोठा प्रश्न. आणि तुम्ही ते बायर्स आहात, सगळ्यात मोठे बायर्स तुम्ही आहात. त्यामुळे तुमच्याकडे दुर्लक्ष अजिबात होणार नाही आहे. म्हणून आता हे जे डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारीला शपथ घेणार आहेत, त्यांचं एक फेमस वाक्य आहे आणि ते फेमस वाक्य पण आहे आणि त्यांचा तो निर्धार पण आहे. मी एक उदाहरण तुम्हाला देतो की अमेरिका हार्ले डेव्हिडसन नावाची मोटरसायकल बनवते. आपण बऱ्याच लोकांनी ती मोटर केली पण असेल. हार्ले डेव्हिडसनची किंमत आपण रुपयामध्ये करू, मी डॉलरमध्ये नाही बोलत, साधारणतः 15 लाख रुपये आहे जर तुम्ही भारतामध्ये तिला आणलं तर. ओके, आता मुद्दा असा आहे पण ती अमेरिकेत जेव्हा मिळती तेव्हा ती साधारणतः 5 लाखाला मिळते. पण भारत तिच्यावरती 100% इम्पोर्ट ड्युटी लावतो. का लावतो? कारण त्याशिवाय तुमची बुलेट आणि एनफिल्ड जी आहे आपली डोमेस्टिक प्रॉडक्ट आहे हे प्रोटेक्ट नाही होणार. जर बुलेट 3 लाखाला मिळते आणि हार्ले डेव्हिडसन 5 ला मिळते आहे तर कोणी पण हार्ले डेव्हिडसनच घेणार. म्हणून आपल्याला आपलं प्रोडक्ट प्रोटेक्ट करणं हे आपली सगळ्यात मोठी प्राथमिकता आहे आणि त्या दृष्टिकोनातनं आपल्याला अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. पण लक्षात ठेवा की आता सगळं जग इतकं जास्त परस्परावलंबित झालेलं आहे की सगळ्यात जास्त चर्चा भारतामध्ये कोणत्या गोष्टीची होती तर त्या मिडल ईस्टमध्ये इस्लामिक जगतामध्ये काय घडतं आहे. तिथं साधी ठिणगी पडली की तुमच्याकडे व्हायब्रेशन्स येतात. काय कारण आहे? खरं तर ते आपल्यापासून शेकडो किलोमीटर दूर आहे. त्या सिरियामध्ये काय घडतं आहे, त्या इराकमध्ये काय घडतं आहे, त्या इस्रायल आणि हमासमध्ये काय संघर्ष चालला आहे, पण सगळे मथळेच्या मथळ्या बातम्यांनी भरलेले असतात. काय कारण आहे? कारण तुम्ही त्यांच्याकडनं पेट्रोल डिझेल घेता. तुमच्या गरजेच्या 80% पेट्रोल डिझेल तुम्ही तिकडनं घेता. आता गमतीचा भाग लक्षात ठेवा, आजच्या घडीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये पेट्रोल डिझेलचा जो भाव आहे तो साधारणतः $83 प्रति बॅरल आहे. तो प्रति बॅरल असतो, $83 आहे. तो जेव्हा $1 वाढतो म्हणजे 83 चा 84 होतो, त्यावेळेला आपल्या तिजोरीवरती साधारणतः 5 अब्जचा बोजा पडतो. जेव्हा तो $5 वाढतो आणि ज्या वेळेला 2 वर्षापूर्वी रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं तेव्हा तो $114 वरती गेला. किती? $114 वरती. अनेक देशोधडीला लागले. श्रीलंकेमध्ये पेट्रोलचे भाव ₹350 झाले, पाकिस्तानमध्ये 250 झाले.
भारतामध्ये काय झालं हो? भारतामध्ये कसलाही प्रकारचं सामान्य माणसाला त्रास झाला नाही. का नाही झाला? ही पंतप्रधान मोदींची आणि जयशंकरची स्मार्ट डिप्लोमसी आहे. आपण तात्काळ निर्णय घेतला रशियाकडनं तेल घेण्याचा. रशिया आपला पारंपरिक मित्र. लक्षात घ्या, आपल्याकडे सुद्धा 2 वर्षापूर्वी फेब्रुवारी 2022, तुम्हाला मी आत्ता सांगतो, साधारणतः मार्च एप्रिलमध्ये भारतामध्ये इतका भयानक भडका उडाला असता 300-350च्या खाली पेट्रोल डिझेल मिळालंच नसतं तुम्हाला. पण आपण इमिजिएटली निर्णय घेतला. तेव्हा बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, तरी सांगितलं की तुम्ही अजिबात रशियाकडनं तेल घ्यायचं नाही. आम्ही म्हटलं तुम्ही आमच्यावर दबाव नाही टाकू शकत. हे जयशंकर यांनी सांगितलं की रशिया युक्रेन युद्ध हा तुमचा प्रश्न आहे, तो आमचा नाही प्रश्न आहे. मला माझ्या नागरिकांचं पाहायचं आहे. जर इथं पेट्रोल डिझेलच्या किमती थोड्या जरी वाढल्या, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढली, तर महागाई साधारणतः 3 ते 4% वाढते. अहो साधा चहा बघा तुम्ही, तर चहा जो आपल्याला येतो तो ट्रान्सपोर्टेशननी कुठे वेस्ट बेंगॉलमधनं येत असेल, तुम्ही डिझेलचे भाव वाढवले, चहाच्या किमती वाढणार. सर्वसामान्य माणसांच्या जिव्हाळ्याचे सगळे गोष्टी जो तुम्ही बघत असाल ह्या तुमच्या पेट्रोल डिझेलशी निगडीत आहेत. का राहिल्या भारतामध्ये स्टेबल किमती? हे का आपण विचार करत नाही? 2 वर्षांमध्ये आपल्या किमती $100 गेल्या, ज्या साधारणतः $300 गेल्या पाहिजे होत्या. मग रशिया हा आपला 12व्या क्रमांकाचा तेल पुरवठादार देश होता, तो जून 2023मध्ये नंबर 1चा झाला. इतकं तेल द्यायला लागला रशियाला, आणि अजूनपर्यंत आपण रशियाला एक पैसा दिलेला नाही आहे. एकही पैसा. 60 अब्ज त्यांना द्यायचे आहेत. आपण त्यांना असं म्हणतो, रशिया आपला मित्र आहे, आपण त्यांना असं म्हणतो की तुम्ही 15 अब्ज रुपयामध्ये घ्या आणि बाकीचे आम्ही डॉलरमध्ये तुम्हाला देऊ, आता किंवा रुबलमध्ये ते एक्सचेंज होईल. परंतु रशियाने अजून पैसे घेतलेले नाही आहेत. इतकं महत्त्वाचा बदल एक घडून आला आहे. हा देश, आपला देश हा आशिया खंडातला नंबर 2 तेलाची आयात करणारा देश आहे. आपलं आयुष्य सगळं तेलावर डिपेंड आहे. पण हाच देश नंबर 1चा तेलाची निर्यात करणारा देश बनला यावर्षी, आणि युरोपला आणि अमेरिकेला आपण तेल सप्लाय करायला लागलो. ही जादू कशी काय झाली? जो तेलाची आयात करणारा देश आहे तो अचानक तेलाची निर्यात. मग आपल्याकडे कुठे काही खाणी सापडल्या का? अजिबात नाही, कुठेही खाणी वगैरे सापडलेल्या नाहीत. आपण काय प्रकार केला? आपण रशियाकडनं तेल आणतो. तेल जेव्हा येतं तेव्हा ते क्रूड, कच्चं तेल आपण त्याला म्हणतो, त्याच्यावर प्रक्रिया करावी लागते. ती प्रक्रिया झाल्यानंतर त्याला रिफाईंड ऑइल म्हणतात. आपण तेल आणतो, प्रक्रिया करतो, रिफाईंड करतो आणि युरोपला विकतो. कारण युरोप रशियाकडनं घेऊ शकत नाही, कारण त्यांनी रशियावरती आर्थिक निर्बंध टाकलेत, त्यांचे हात बांधलेले आहेत. अहो तो जर्मनीसारखा देश इतका डिपेंडंट आहे आपल्यावरती. आपण जर्मनीचे प्रथम क्रमांकाचे ऑइल सप्लायर बनलेलो आहोत, प्रथम क्रमांकाचे, कारण त्यांना रशियाकडनं तेल घेता येत नाही आहे. त्यामुळे हे जे मिरॅकल घडलेलं आहे, आपण आज डोळ्यात डोळे घालून बोलू शकतो. पूर्वी आपण अमेरिकेच्या दबावामध्ये यायचो, युरोपियन देशांच्या दबावामध्ये यायचो आणि आपण आपले निर्णय बदलायचो. पण हा जो कॉन्फिडन्स वाढला आहे, एस जयशंकर जे भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत, ते युरोपच्या भूमीवरती गेले आणि त्यांनी युरोपच्याच प्रसारमाध्यमांसमोर अतिशय महत्त्वाचं वक्तव्य केलं. ते म्हणले की हे युरोपियन देश वसाहतवादी मानसिकतेतनं वागतात. त्यांना असं वाटतं की युरोपच्या प्रश्नाची चर्चा जगभराने करावी, पण जगभराच्या प्रश्नांची चर्चा युरोपियन देश कधीच करत नाहीत. कधीच करते. मानसिक वसाहतवादी मानसिकतेतनंच वाढलेली देश आहेत. अजूनही ते आपल्याकडे अशाच दृष्टिकोनातून बघतात की इंडियाला अजूनही एवढं वरती कसं जाऊ शकतो, कारण आम्ही त्याच्यावरती राज्य केलेला देश आहे. पण आता त्यांना हे कळत नाही की त्यांच्या बहुतांश कंपन्या इंडियन्सनी घेऊन टाकलेल्या आहेत. ज्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आपल्यावरती राज्य केले, ती पण एका इंडियननी आता ओन केलेली कंपनी आहे. त्यामुळे आता काहीही असं राहिलेलं नाही की जे भारतीयांनी ओन केलेलं नाही आहे. हे सांगण्याचा मुद्दा तुम्हाला असा आहे की कोणत्याही गोष्टीकडे तुम्ही मला काय त्याच्याशी घेणं देणं आहे अशा दृष्टिकोनातून बघू नका. आज तुमचे विद्यार्थी परदेशात जातात शिकण्यासाठी. तुम्हाला कल्पना आहे, प्रतिवर्षी साधारणतः 3 लाख भारतीय परदेशात शिकायला जातात, मुलं आपली. आपण आत्तापर्यंत किती पैसा दिला हो परदेशाला ह्या मुलांच्या शिक्षणातनं? $19 अब्ज एवढा प्रचंड पैसा भारताने 4-5 देशांना दिला. त्यात एक अमेरिका आहे, दुसरा इंग्लंड आहे, तिसरा नॉर्वे आहे, चौथा ऑस्ट्रेलिया आहे आणि आता कॅनडा आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की जर तुम्ही कॅनडा, UK, ऑस्ट्रेलिया यांचा GDP म्हणजे यांची अर्थव्यवस्था पाहिली तर 40% योगदान परदेशातनं येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या फीजचं आहे. एवढा प्रचंड पैसा हे भारतीय आपल्या तिकडे. पण हे कोण आहेत? लक्षात घ्या, आपल्या घरात काम करणारी मोलकरीण जरी असेल ना, तरी तिला आपला मुलगा अत्यंत चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकला पाहिजे असं वाटतं, म्हणून ती बँकेकडनं लोन घेईल पण मुलाला अमेरिकेला पाठवेल.
युरोपला पाठवेल. आणि त्यामुळे आपण ज्या वेळेला जातो तिथं त्यावेळेला तुम्हाला म्हणजे मागच्या वर्षी एक एज्युकेशन टूर होती, ज्यावेळेला माझे मंत्री चंद्रकांतदादा पाटील तिथं जाणार होते, पण अचानक त्यांचं कॅन्सल झालं आणि त्यांनी सांगितलं की तू माझ्या वाटचं जा स्कॉटलंड आणि युकेच्या दौऱ्यावरती. मी जेव्हा स्कॉटलंडला गेलो तेव्हा तिथले सगळे वरिष्ठ जे राजकारणी होते ते मला रिसीव्ह करायला आले. मलाही आश्चर्य वाटलं, पण माझा तो एज्युकेशन मिनिस्टरचाच आम्हाला स्टेटस होता. पण तेव्हा मला कळलं की अख्ख्या स्कॉटलंडचं पॉप्युलेशन 23 लाख आहे आणि महाराष्ट्रामध्ये उच्च शिक्षण घेणारे 45 लाख विद्यार्थी आहेत. ह्या 23 लाखांपैकी 22,000 महाराष्ट्रातनं गेलेली विद्यार्थी तिथं आहेत. ठिकठिकाणी तुम्हाला मराठी मुलं दिसतील, ठिकठिकाणी मराठी मुलं दिसतील. हे काय मिरॅकल आहे. म्हणून नरेंद्र मोदी साहेब म्हणतात की पुढच्या काही वर्षांमध्ये भारत हा ह्युमन रिसोर्स प्रोव्हाइड करणारा जगातला नंबर 1चा देश बनणार आहे. आणि ते खरं आहे. तुम्ही कोरोना काळामध्ये जर युरोपियन देशांमध्ये गेला असाल, डॉक्टर्स इंडियन, नर्सेस इंडियन, वॉर्ड बॉईज इंडियन्स, सगळे इंडियन्स आहेत, तुम्हाला दिसणार नाही. याचं मागणी का बरं आहे याचं लक्षात ठेवा की आपण काही त्या ईस्ट युरोपियनसारखे, पाकिस्तानी, बांगलादेशींसारखे आपण नाही आहोत. भारतीय माणूस हा कुटुंब प्रिय माणूस आहे. हा आपल्या फॅमिली, आपलं वेलफेअर आणि जिथं आपण काम करतो त्याविषयी लॉयल्टी, आपल्याला जो पगार देतो त्याच्याविषयी कमालीची लॉयल्टी, त्यामुळे कोणत्याही व्हायलन्समध्ये न जाणारा, अशा प्रकारचा प्रचंड सेव्हिंग करणारा, भयानक सेव्हिंग. लक्षात ठेवा, आपल्याकडे किती भारतीय साधारणतः परदेशात राहतात? एकूण देश आहेत 193, त्यापैकी 123 देशांमधनं 3.5 कोटी भारतीय राहतात. आणि हे भारतीय एवढे श्रीमंत आहेत की तुमचा पर कॅपिटा इन्कम, म्हणजे आता त्या खोलात मी जात नाही तुमच्यापैकी ज्यांना अर्थशास्त्र, म्हणजे साधारणतः आपलं दरडोई पर व्यक्ती उत्पन्न जे आहे भारतीयांचं ते आहे $1,800. पण जे भारतीय अमेरिकेत राहतात त्यांचा पर कॅपिटा इन्कम आहे $83,000. तुम्ही विचार करा, हा काय पैसा आहे. म्हणून हे डेमोक्रॅटिक असेल, रिपब्लिकन असेल, ह्या सगळ्या पक्षांना डोनेशन भारतीय देतात. त्यांचं अर्ध मंत्रिमंडळ हे भारतीयांनी भरलेलं आहे. ह्या डोनाल्ड ट्रम्पच्या याच्यामध्ये तर FBI चा प्रमुख देखील भारतीय करण्यात आलेला आहे. नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझरचा डेप्युटी पण भारतीय करण्यात आलेला आहे. कारण त्यांना भारताशिवाय पर्यायच नाही आहे. इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती हे भारतीय तिकडं जात आहेत. आणि तुम्हाला कल्पना असेल की प्रतिवर्षी हे भारतीय किती पैसा तुम्हाला पाठवतात. प्रतिवर्षी हे भारतीय 110 अब्ज तुम्हाला भारतात पाठवतात, जे RBIमध्ये बॉन्डच्या रूपाने सेव्ह केलेले असतात. आणि हे तुमच्या अर्थव्यवस्थेला स्थिरता प्रदान करतात. प्रचंड मोठी मोठी संकट जगभरात आली, तुमच्या अर्थव्यवस्थेला प्रॉब्लेम येत नाही. याचं कारण असं आहे की भारतामध्ये सेव्हिंगची प्रॅक्टिस आहे. आपण सगळे मध्यम वर्ग सातत्याने बचत करत असतो. या बचतीमुळे आणि हा फॉरेन रेमिटन्सेस जो आपल्या भारतीयांनी पाठवला आहे, याच्यामुळे आपली अर्थव्यवस्था टिकून राहते. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या ज्या वेळेला विदेशात जातात त्यावेळेला ते प्रवासी भारतीयांचं संमेलन घेतात. आणि मग ते न्यूयॉर्कच्या मोठ्या मॅडिसन स्क्वेअरला जातात, तिथं हजारो भारतीयांना एकत्र बोलवतात आणि हजारो भारतीयांसमोर करतात. काय कारण आहे? ते काय तिथं जातात म्हणजे त्या भारतीयांसमोर त्यांना प्रेझेंट देणं, इमोशनल अपील करणं म्हणून जात नाही, तर त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे. ते असं म्हणतात की तो पैसा घ्या ना आमच्याकडे गुंतवा, ते टेक्नॉलॉजी घ्या आमच्याकडे गुंतवा. आणि ते आता परत यायला लागलेत. ते प्रचंड मोठ्या प्रमाणावरती पैसा इथे करायला लागले. 9 जानेवारीला आपण प्रवासी भारतीय दिन हा साजरा केला. काय आहे ते 9 जानेवारी का बरं? कारण 9 जानेवारीला महात्मा गांधी 1921मध्ये दक्षिण आफ्रिका सोडून भारतामध्ये परत आले, जोहान्सबर्गवरनं. आणि म्हणून आपण तो दिवस प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा करतो. त्यांचा गौरव करण्यासाठी एवढा प्रचंड पैसा त्यांना दिला आहे. तुमचे विद्यार्थी फॉरेनला जात आहेत, तुम्ही भारतीय फॉरेनला जात आहेत, तुमच्या शेतकऱ्यांच्या जीवनावरती फॉरेनच्या गोष्टींचा परिणाम होतोय, प्रत्येक गोष्टीवरती होतोय. मग म्हणून आपल्याला परराष्ट्र धोरणाचा अभ्यास करणं हे गरजेचं आहे. तुम्ही असं म्हणू शकत नाही की इकडं काय घडलंय ते जे तिकडं घडलंय ते तुमच्याकडे येणार आहे. हे लक्षात घ्या. या अफगाणिस्तानमध्ये सध्या तालिबान आलंय. हे तालिबान आता का गप्प आहे हो? जेव्हा पहिल्यांदा हे तालिबान आलं होतं 1996 ते 2000 या काळामध्ये, त्या काळामध्ये भारतामधल्या दहशतवादाला प्रचंड मोठी चालना होती. हे पैसा पुरवायचे. इथले जैश ए मोहम्मद, लष्कर ए तय्यबा सारख्या संघटना ह्या तालिबानशी निगडीत होत्या. त्या अल कायदाला शेल्टर द्यायचे, त्या ISISला शेल्टर द्यायचे. ह्या तालिबाननी सगळ्या जगामध्ये धुमाकूळ घातला. पण 2 वर्ष झाले हे तालिबानी अफगाणिस्तानमध्ये आलेत. एक तरी हिंसाचारामध्ये तुम्हाला तालिबानींचं नाव दिसतंय का? बघा, अजिबात नाही. शांत बसलेत. का बसलेत?
तुम्हाला कल्पना याचं कारण आहे की ज्या वेळेला ते सत्तेत आले त्यावेळेला भारत युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलचा अध्यक्ष बनला आणि अध्यक्ष बनल्या भारताने पहिलं एक रिझोल्युशन आणलं आणि ते मान्य करून घेतलं की जर तालिबानची भूमी, अफगाणिस्तानची भूमी तालिबानच्या गव्हर्नमेंटमध्ये इतर देशांच्या विरुद्ध दहशतवादी कारवायांसाठी वापरली गेली तर सगळ्या जगाने यांच्यावरती आर्थिक निर्बंध टाकायचे. युनायटेड नेशननी त्यावर स्वाक्षरी केली म्हणून हे अगदी गप बसून आहेत, हे कोणत्याही प्रकारच्या ॲक्टिव्हिटी करत नाही आहेत. हे आपण का सांगू शकतोय? कारण ती आपली क्षमता आता प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे. या गोष्टींच्या बाबतीमध्ये आपल्याला लक्षात घेणं यासाठी गरजेचं की आपली इन्व्हॉल्वमेंट जेवढी वाढेल या सगळ्या गोष्टींमध्ये तितकं हेल्दी वातावरण या देशामध्ये तयार होईल. म्हणून आपल्याकडे पहिल्यांदा असं घडतं आहे की कोणताही इव्हेंट, हा आता G20चा इव्हेंट झाला, कदाचित दिल्लीपुरतं ठेवला असता त्यांनी. दिल्लीमध्ये आपलं एक नवीन आता मोठं भवन झालेलं आहे, त्या ठिकाणी ऑर्गनाईज केलं असता, इंग्रजीमध्ये भाषणं झाली असती जे इतर देशांमध्ये घडतात. आपण तसं नाही केलं. तुमच्या सर्वसामान्य भारतीयांना कळलं पाहिजे आहे की तुमच्या आयुष्यामध्ये डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरनी काय किमया घडून आणलेली आहे. आज तुम्हाला कल्पना आहे, तुमच्याकडे आधार कार्ड आहे. आपल्याकडे भारतामध्ये साधारणतः 96% लोकांकडे आधार कार्ड आहे. ही तुमची डिजिटल आयडेंटिटी आहे. ही डिजिटल आयडेंटिटी, जगाची लोकसंख्या 8 अब्ज आहे. 8 अब्जपैकी केवळ 2 अब्ज लोकांकडे डिजिटल आयडेंटिटी आहे, त्याच्यापैकी 1.5 अब्ज भारतीय आहेत. हे आधार रिव्होल्यूशन तुमच्याकडे आलेलं आहे. आज फास्टॅग तुमच्याकडे आलेले, UPI सिस्टम आज तुमच्याकडे आलेली. अहो, साधं तुम्ही 10 रुपयाचं पेमेंट पण आपल्या भाजीवाल्याला UPI मधनं करता आहात. मी जयशंकर साहेबांचा तुम्हाला एक किस्सा सांगतो. कोरोनाचा काळ होता, त्याच्यानंतर थोडे कोरोनाचे निर्बंध हे शिथिल व्हायला लागले होते. जयशंकर साहेबांचा मुलगा अमेरिकेला आहे, त्याचं नाव आहे ध्रुव जयशंकर, आणि त्याला भेटायला जयशंकर अमेरिकेला गेले होते. दोघं जण एका हॉटेलमध्ये जेवण्यासाठी दुपारी गेले, तेव्हा त्या हॉटेलच्या दरबांनी तिथं गेटमध्ये तुमचं पहिले लसीकरण झालं आहे का हे विचारलं. त्यावेळेला जयशंकरचा मुलगा जो अमेरिकेचा नागरिक आहे त्यांनी खिशामधनं प्रचंड घडी घातलेला एक कागद काढला, त्याला ओपन केला. त्या कागदामध्ये काही काही गोष्टी लिहिलेल्या होत्या. जयशंकर साहेबांनी आपलं कोविन ॲप काढलं, बटन दाबलं, कोणत्या नर्सनी इंजेक्शन दिलं, कधी दिलं, काय दिलं. अहो, अमेरिकेची लोकशाही 250 वर्ष जुनी आहे. 250 वर्ष जुनी लोकशाही आहे. आपण तर 75 वर्ष आहोत. त्यामुळे ह्या देशाने गेल्या 10 वर्षांमध्ये जे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन घडून आणलेलं आहे ती किमया आहे, प्रचंड मोठी किमया आहे. मग आपण हे G20च्या माध्यमातून जगाला सांगायचा प्रयत्न केला की जे गरीब देश आहेत त्यांनी भारताचं अनुकरण करावं, आणि या दृष्टिकोनातून त्यांना कळणं गरजेचं होतं. म्हणून त्या अँबॅसिडर्सला, त्यांच्या प्रमुखांना आपण भाजी घ्यायला लावली, UPI मार्फत पेमेंट करायला लावलं. आणि हे सगळं यासाठी गरजेचं होतं की हे डेमॉन्स्ट्रेशन आपण का करतो की त्यांनी भारतामध्ये यावं आणि मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक करावी. आता मी मुख्य मुद्द्याकडे येतो. तो मुद्दा असा आहे की भारतामध्ये पहिल्यांदा एक व्यापक योजना आखली गेली आहे. आजपर्यंत तुम्हाला माहिती, आपण लहानपणापासून पुस्तकांमध्ये वाचत गेलो आहे, आपल्याकडे पंचवार्षिक योजना होत्या आर्थिक विकासाच्या भारताच्या स्वातंत्र्यानंतर. पण भारताने कधी 5 वर्षाच्या वरती योजना आखल्या नाहीत. खरं तर अमेरिका, चीनसारखे देश आहेत, हे 20-20 वर्षाची, 25-25 वर्षाची प्लॅनिंग करतात. आपल्या शेजारी चीनसारखा देश आहे. तुम्हाला कल्पना आहे, 1979ला म्हणजे 1979ला ह्या चीनमध्ये माओ त्से तुंग, ज्यांनी चीनची निर्मिती केली, त्याचं निधन झालं. त्यावेळेला चीनमध्ये केवळ एक बहुराष्ट्रीय कंपनी होती, फक्त एकच. आणि त्यानंतर पहिल्यांदा चीनचा एक नेता देशाच्या बाहेर गेला आणि पहिल्यांदा, त्याचं नाव होतं डेन शियाओपेंग, हा व्यक्ती पहिल्यांदा जपानमध्ये गेला. आणि जपानमध्ये गेल्यावर निसान मोटर्सचा प्लॅन्ट त्यांनी पाहिला. आणि त्यांनी जपानला विचारलं की निसान मोटर एवढं मोठं कसं झालं. मग त्यांनी सांगितलं की इथं अमेरिकेने गुंतवणुकी केल्या निसान मोटर्समध्ये, काही युरोपियन देशांनी गुंतवणुकी केल्या. तिथनं तो धडा त्यांनी घेतला. तो माणूस परत चीनमध्ये आला आणि 1980ला हा साम्यवादी देश यांनी आपली अर्थव्यवस्था ओपन केली फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटसाठी. या आमच्याकडे इन्व्हेस्ट करा. 30 वर्ष बघा, 1979ला एक बहुराष्ट्रीय कंपनी होती. 2011मध्ये चीनमध्ये 14,500 बहुराष्ट्रीय कंपन्या होत्या. 1979ला यांची तिजोरी, म्हणजे त्याला आपण आपल्या प्रकारचं फॉरेक्स म्हणतो, फॉरेन एक्सचेंज रिझर्व, म्हणजे तसं तुमचं आणि माझं बँकेत सेव्हिंग अकाउंट असतं, तसं आपल्या RBIमध्ये भारताचं सेव्हिंग अकाउंट आहे. त्याच्यामध्ये किती पैसा आहे याच्यावरती तुमचं देशाची प्रत कळते. म्हणजे तुम्ही सांगतात ना, माझा बँक बॅलन्स 50 लाख आहे, माझा बँक बॅलन्स 1 कोटी आहे,
मग तुमची मार्केटमधली स्टेटस त्याच्यावरनं ठरतो. ज्या वेळेला चीनने 1979ला चीनचा बँक बॅलन्स हा 38 अब्ज एवढा होता, 38 अब्ज. आज चीनचा बँक बॅलन्स हा $18 ट्रिलियन आहे. 18 ट्रिलियन. आपला बँक बॅलन्स हा 700 अब्ज आहे. हे मिरॅकल का घडलं चीनमध्ये? कशामुळे घडलं? काय नेमकं चीनने केलं? 30 वर्षामध्ये हा देश जो शेतीप्रधान देश होता तो जगातलं एवढं मोठं एक्सपोर्ट डेस्टिनेशन कसं बनला? तर यामागे चीनने केलेली सिस्टमॅटिक जो प्रकार आज नरेंद्र मोदी करतायत 10 वर्षांपासून, FDI, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणा, गुंतवणुकी करा. मग त्यांनी काय केलं? पहिल्यांदा सगळ्यात पहिले रोड्स बांधले, रेल्वे बांधल्या, पोर्ट्स डेव्हलप केले, एअरपोर्ट डेव्हलप केले, कनेक्टिव्हिटी वाढवली. सगळ्यात मेन काय? कनेक्टिव्हिटी. आता उदाहरण तुम्हाला मी देतो. पुण्यातला एक उद्योगपती आहे, त्याला एअर कूलर बनवायचा आहे. तो त्याचा सांगाडा जो पत्र्याचा आहे तो पुण्यामध्ये बनवेल, पण तो मोटर घेण्यासाठी हरियाणाला जाईल, तो पंखा घेण्यासाठी तमिळनाडूला जाईल, आणि हा जो ट्रकमध्ये ट्रान्सपोर्टेशनचा कॉस्ट आहे हा कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये ॲड होतो. त्यामुळे आपल्याकडे किमती प्रचंड वाढतात. पण चीनने काय केलं? इंडस्ट्रियल हब्स तयार केल्या. साधारणतः 100 एकरमध्ये एक मोबाईल जर बनवायचा असेल तर त्या मोबाईलला लागणाऱ्या सगळ्या ॲक्सेसरीज ह्या त्या 100 एकरमध्ये मिळतील. त्यामुळे ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट ड्रास्टिकली डाऊन झाली, प्रोडक्शन प्रचंड वाढलं. शेतकऱ्यांना सांगितलं की तुमच्या शेतीमध्ये स्मॉल स्केल इंडस्ट्री सुरू करा, आम्ही कसल्या प्रकारचे निर्बंध टाकणार नाही तुमच्यावरती. प्रत्येकाने प्रोडक्शन करायला सुरुवात केली. 30 वर्षांमध्ये हा देश कायापालट झाला. प्रचंड मोठी इन्फ्रास्ट्रक्चर रिव्होल्युशन झालं. साधारणतः $10 ट्रिलियन इन्व्हेस्टमेंट केली इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये. आता तुम्ही बघा, ज्या वेळेला मोदी फॉरेनला जात आहेत, येत आहेत, सगळ्यात मोठी FDI कुठे येतोय? कन्स्ट्रक्शनमध्ये येतो. स्मार्ट सिटीज बांधतायत, बुलेट ट्रेन बांधतायत, पोर्ट्स आहे, त्याच्यानंतर इंडस्ट्रियल पार्क्स आहे, ठिकठिकाणी कन्स्ट्रक्शन. मी पहिले म्हणजे आता साहेबांना माहिती आहे, आम्ही सगळ्या नागपूरला अधिवेशनाला जाताना आम्ही आवर्जून फ्लाईटनी जाणं वगैरे आपण वेळ नसायचा. पण या वेळेला आम्ही जाणीवपूर्वक समृद्धी महामार्गाने गेलो. आणि मी तुम्हाला सगळ्यांना अपील करेल तर समृद्धी महामार्गाने जाऊन बघा. तुम्हाला कळणार नाही की आपण खरंच भारतामध्ये आहोत का. इतके अप्रतिम रोड्स भारतामध्ये तयार झालेले. ही जी इन्फ्रास्ट्रक्चर रिव्होल्युशन आहे यासाठी आपण $1 ट्रिलियन एवढा प्रचंड पैसा खर्च केला. हे का गरजेचं आहे? तर एक फार छोटं म्हणजे थोडं अर्थशास्त्राचं गणित आहे, पण सोप्या भाषेत तुम्हाला मी सांगतो की भारताला एक साधारणतः 25 वर्षाचा आपण रोडमॅप तयार केला. हा रोडमॅप म्हणजे भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली. आता पुढची 25 वर्ष आहेत जी 2047ला आपण स्वातंत्र्याची 100री पूर्ण करणार आहोत. ही जी पुढची 25 वर्ष याला आम्ही अमृत काळ असं म्हणतो. ह्या अमृत काळामध्ये आम्ही 25 वर्षाचा एक प्लॅन डिझाईन केला आहे. त्यामधनं हा जो विकसनशील भारत आहे, ज्याला मिडल इन्कम कंट्री म्हणतात, त्याला आम्हाला विकसित बनवायचं आहे. विकसित बनवायचं म्हणजे काय करायचं की तुमच्या अर्थव्यवस्थेचा साईज तर वाढणार आहे. जो आता $3 ट्रिलियन आहे तो 5 होईल, 5 नंतर तो $10 ट्रिलियन होईल. तुमचा पर कॅपिटा इन्कम जो आहे तो साधारणतः आत्ता $1,800 आहे, तो वाढून तुम्हाला $10,000 पर्यंत घेऊन जायचा आहे. पण हे करत असताना तुम्हाला भारताला पहिले प्रॉडक्ट नेशन बनवावं लागेल. म्हणजे तुमच्याकडे औद्योगिक क्रांती आणावी लागेल. आणि ती आणणं तुम्हाला यासाठी गरजेचं आहे की आज जर तुम्ही कोणाला विचारलं की भारतासमोरची सगळ्यात मोठी समस्या काय आहे, तर भारतापुढची सगळ्यात मोठी समस्या ही रोजगाराची आहे. रोजगाराची. दरवर्षी 2 कोटी लोक या रोजगाराच्या यादीमध्ये ॲड होतात. आजही 22 कोटी लोकांना आम्हाला रोजगार द्यायचा आहे. कुठनं द्यायचा? हा सगळ्यात मोठा यक्ष प्रश्न आहे. पण हा रोजगार तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये निर्माण होऊ शकतो. भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं बघा, म्हणजे तुम्ही साधारणतः युरोपियन देश जर पाहिले तर त्यांच्याकडे पहिले औद्योगिक क्रांती झाली. पहिले ते शेतीप्रधान होते, मग औद्योगिक क्रांती झाली, मग वसाहतवाद आला, आणि मग 20व्या शतकामध्ये ते सर्व्हिस सेक्टरमध्ये गेले. हॉटेल इंडस्ट्री, हॉटेल असेल, तुमचं इन्शुरन्स असेल, बँकिंग असेल. म्हणजे प्रवास कसा झाला? पहिले शेतीप्रधान अर्थव्यवस्था, त्याच्यानंतर उद्योगप्रधान अर्थव्यवस्था, आणि मग नंतर सर्व्हिस सेक्टर. या 3 टप्प्यांमध्ये प्रवास झाला. भारतात काय झालं? आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याकडे पहिले सर्व्हिस सेक्टरमध्ये बूम आली. प्रचंड मोठी बूम 80s आणि 90sमध्ये. सगळ्या सॉफ्टवेअर कंपन्या डेव्हलप झाल्या, इन्शुरन्स कंपन्या डेव्हलप झाल्या, हॉटेल इंडस्ट्री झाली, सर्व्हिस सेक्टर, सगळ्या अमेरिकेचे बॅक ऑफिस भारतामध्ये. आणि त्यामुळे तुमच्या GDPमध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये सर्व्हिस सेक्टरचा हिस्सा हा 62% चालला गेला. जी शेती
स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 63% तुमच्या शेतीचा वाटा अर्थव्यवस्थेला होता, तो 13%वरती आला. इंडस्ट्री 23%वरती आली. पण ज्या वेळेला सर्व्हिस सेक्टरचा प्रॉब्लेम असा आहे की त्या ठिकाणी हायली स्किल्ड मॅन पॉवर लागतं. आता बँकेमध्ये काम करण्यासाठी तुम्हाला 10वी पास तर लागणार नाही, काय मॅनेजर वगैरे पोझिशनसाठी त्यांना MBA लागतील, MCA लागतील. हे कंपनी म्हणजे हायली स्किल्ड मॅन पॉवर. म्हणून तुम्हाला सर्व्हिस सेक्टरमध्ये रोजगार निर्मितीची क्षमता फक्त 2% आहे. मग आपल्याकडे रोजगार कुठे निर्माण होऊ शकतो? तो फक्त उद्योगांमध्ये होऊ शकतो. आणि म्हणून जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे CM होते त्यावेळेला त्यांनी हे लॉजिक आयडेंटिफाय केलं. आणि म्हणून ते पहिल्यांदा चायनाला गेले, जापानला गेले, साऊथ कोरियाला गेले. आणि साऊथ कोरियानी त्यांच्यावरती प्रचंड मोठा परिणाम घडून आणला. आज तुम्ही घरामध्ये गेला की आपण सॅमसंगचं TV लावतो, व्हर्लपूलचं वॉशिंग मशीन वापरतो. अहो सगळे होम अप्लायन्सेस साऊथ कोरिया बनवतो. त्यांची पण आपल्यासारखीच अवस्था होती, पण त्यांना गरज राहिली नाही शेतीची, त्यांना गरज राहिली नाही सर्व्हिस सेक्टरची. इंडस्ट्री इंडस्ट्री इंडस्ट्री. चायनाने सेम केलं, साऊथ ईस्ट एशियाने सेम केलं. आणि आता आपण सेम करतो आहोत. आणि म्हणून आपल्याला इंडस्ट्रियलायझेशन वाढवायचं, कारण तिथं ही तुमचं रोजगाराच्या प्रचंड क्षमता होतील. म्हणून आम्ही आत्मनिर्भर भारत आणलं, म्हणून आम्ही मेक इन इंडिया आणलं, म्हणून आम्ही स्टार्टअप इंडिया आणलं. हे आपण का आणलेलं आहे? याच्या मागचं लॉजिक काय? रोजगार निर्मिती. फक्त इंडस्ट्री एक सेक्टर असं आहे की ज्या ठिकाणी साधारणतः 63% रोजगार हे निर्माण होऊ शकतात, जे सध्या 23% आहेत. म्हणून तुमची वाढती लोकसंख्या जर लक्षात घेतली तर इंडस्ट्री हा एकमेव तुमच्याकडचा आहे. म्हणून भारताला एक्सपोर्ट डेस्टिनेशन जर बनवायचं असेल तर पहिली अट काय आहे? तुमच्याकडे जर इंडस्ट्री कोणाला लावायची असेल तर पहिली अट काय आहे? तुम्हाला जमीन मिळाली पाहिजे. दुसरा प्लॅन्ट लावायचा असेल तर इलेक्ट्रिसिटी मिळाली पाहिजे. तिसरा प्लॅन्ट लावायचा असेल तर इन्व्हायरमेंट क्लिअरन्स मिळाला पाहिजे. चौथी गोष्ट पाहिजे स्किल्ड ह्युमन रिसोर्स. त्यामुळे जर मी भारतामध्ये पुण्यामध्ये फॅक्टरी लावली, माल चांगला केला, पण मला जर कनेक्टिव्हिटीज नसेल मुंबईच्या पोर्टपर्यंत पोहोचण्यासाठी, तर मी कशाला पुण्यामध्ये इंडस्ट्री लावेल? म्हणून जर माझा अत्यंत चांगल्या प्रकारची कनेक्टिव्हिटी, म्हणजे पहिले इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करा. म्हणून आपण स्टेप बाय स्टेप जातो. नितीन गडकरींचे जे सगळे प्लॅन्स आहेत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचे, ते ऑर्गॅनिकली, आता लक्षात घ्या, आता आपण आयसोलेशनमध्ये काही विचार करत नाही. आता गतिशक्ती नावाचा प्रोजेक्ट केंद्र सरकारने हातात घेतला. काय गतिशक्ती आहे? आता कॉमर्स मिनिस्ट्री, फिनान्स मिनिस्ट्री, इंडस्ट्री मिनिस्ट्री वेगवेगळं काम नाही करत, सगळे ग्रुप म्हणून काम करतात. एक रेल्वे प्रकल्प आहे, तो एका विशिष्ट भागातनं जाणार आहे, तर 6 डिपार्टमेंट एकत्र आलेले आहेत. आमचं एज्युकेशन डिपार्टमेंट पण एकत्र आलं आहे की तो रेल्वे प्रकल्प जाताना तो आदिवासी भागातनं जातोय का, तो कोणत्या अशा भागातनं जातोय की ज्या ठिकाणी मुलांना गरज आहे. हे सगळं कलेक्टिव्ह प्लॅनिंग चाललेलं आहे. इतकं ब्रॉड प्लॅनिंग इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये आपण केलं. दुसरं आम्हाला काय पाहिजे आहे? तर दुसरं आम्हाला पाहिजे परकीय गुंतवणूक. कारण एवढं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं असेल तर पैसा कुठं नाही. साधारणतः भारताला $600 अब्ज लागत आहेत. हे पैसा जर आणायचा असेल तर मोदी आपली बॅग पॅक करतात आणि कंटिन्युअसली फॉरेन टूर्सवरती असतात. आज देवेंद्र फडणवीस जे आता 3 दिवसांच्या दावोसच्या दौऱ्यावर चालले आहेत, एकच उद्देश आहे की या प्लॅन्स लावा, महाराष्ट्रामध्ये स्टेबल गव्हर्नमेंट आहे, ॲब्सोल्युटली प्रॉब्लेम नाही आहे, फुल प्रोटेक्शन तुम्हाला देऊ, आमचं पॉलिसी इंडस्ट्रियल फेवर आहे, टॅक्समध्ये तुम्हाला कन्सेशन देऊ, इम्पोर्टमध्ये कन्सेशन देऊ, पाहिजे ते आम्ही तुम्हाला पॅकेजेस देऊ, कम डाऊन, इथं प्लॅन्ट लावा, आमच्या लोकांना रोजगार द्या. हे तुम्हाला करावंच लागेल. हे आजपर्यंत फक्त पंतप्रधान जायचे, भारतामध्ये बदल झाला की आता CM पण जायला लागलेत, प्रवासी भारतीयांचे ठिकठिकाणी ते संमेलनं घ्यायला लागलेत. हा बदल तुम्हाला भारतीय संघराज्यामध्ये पहिल्यांदा दिसून येतोय, जो व्हायलाच पाहिजे आहे. तुम्ही विचार करा की तुमची लोकसंख्या जगातली नंबर 1ची झाली आहे. आज तुमची लोकसंख्या 142 कोटी झाली आहे. त्यापैकी तरुणांची संख्या ही 62 कोटी आहे, जे 25 ते 35 वयोगटातले आहेत. अहो तुम्ही यांना रोजगार देणार कुठनं? त्यामुळे तुम्हाला यांना सगळ्यांना स्किल्ड ह्युमन रिसोर्समध्ये कन्वर्ट करावं लागेल. तुम्हाला रॅपिड इंडस्ट्रियलायझेशन करावं लागेल. आणि या दृष्टिकोनातून फॉरेन अफेअर्स असेल, संरक्षण पॉलिसी असेल, याचा कलेक्टिव्हली विचार हा पहिल्यांदा केला जातोय. आणि म्हणून शिक्षणाची भूमिका पुढच्या 25 वर्षांमध्ये अतिशय महत्त्वाची राहणार आहे. आपण पारंपरिक शिक्षण देत आलो मुलांना. आम्ही जे वर्गामध्ये आमच्या सोशल सायन्स BA BCom BScमध्ये आम्ही आमच्या मुलांना जे शिक्षण देतो, ते शिक्षण जेव्हा मार्केटमध्ये आमचा मुलगा जातो तेव्हा ते शिक्षण कुचकामी ठरतं. आम्ही राज्यशास्त्र म्हणजे आमच्या BAमध्ये मुलांना शिकवतो, प्लेटोनी काय केलं 2000 वर्षापूर्वी, ॲरिस्टॉटलनी काय केलं, कार्ल मार्क्सनी काय केलं. आणि जो मुलगा BAची डिग्री त्याच्या आधारावरती घेतो आणि मग मार्केटला जातो. आणि तेव्हा त्याला एखादा कॉर्पोरेटमधला व्यक्ती विचारतो तुझ्याकडे काय स्किल आहे? तो म्हणतो मला फक्त ॲरिस्टॉटल, प्लेटो, कार्ल मार्क्स, सगळ्यांचा व्यवस्थित अभ्यास आहे.
पण तो म्हणतो तुला इंग्रजी ड्राफ्टिंग कसं आहे, तुला कॉम्प्युटर ड्राफ्टिंग तुझं आहे का, तुला मॅनेजरियल स्किल तुझ्याकडे कशा आहेत, ते काहीच नाही, शून्य. तो म्हणतो नाही आहे. मग ह्या मुलांसमोर दोनच पर्याय राहतात, एक तर त्यांना मास्तर बनावं लागतं, नाही तर त्यांना स्पर्धा परीक्षांकडे जावं लागतं. अहो तिसरा पर्यायच नाही आहे. आणि म्हणून तुम्हाला हजारो लाखोंच्या, पुण्यामध्ये एक साधी स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात एक छोटी घटना घडती आणि साधारणतः 50,000 मुलं रस्त्यावरती येतात. 50,000 मुलं आले होते. एक काय तुमचं MPSCचा UPSCचा सिलेबस MPSCला लावायचा होता, 2 वर्षाचं एक्सटेन्शन पाहिजे, कुठनं आली मुलं? याचा अर्थ प्रचंड मुलं ह्या करतात. आणि सीट्स किती आहेत? 700, 800, 200, 300. पर्यायच नाही आहे तुमच्यासमोर, कारण तुमची पारंपरिक शिक्षण पद्धती पूर्णपणे फेल ठरलेली आहे ह्या मुलांना देण्यासाठी. आणि हेच मुलं बेरोजगारांच्या प्रचंड मोठ्या झुंडी तयार करत आहे. म्हणून आपण राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आणलं. आता BA करत असताना इंटर्नशिप करावी लागणार, BA करत असताना इंडस्ट्रीमध्ये जाऊन ट्रेनिंग करावं लागणार, BA करत असताना कंपल्सरी 4 क्रेडिट स्किलचा कोर्स करावा लागणार, त्याशिवाय डिग्रीज मिळणार नाही आहे. त्यामुळे आता ज्यांनी प्रवेश घेतला ज्या मुलांनी, त्यांचं आयुष्य 4 वर्षानंतर कम्प्लिटली बदललेलं असेल. त्यांना ह्या टीचिंग फील्डमध्ये किंवा स्पर्धा परीक्षा करण्याकडे जायची गरज नाही आहे. म्हणून विकसित भारताचे 3 महत्त्वाचे पिलर आहेत. पहिला पिलर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, दुसरा पिलर परकीय गुंतवणूक आणि तिसरा स्किल्ड ह्युमन रिसोर्स. म्हणून निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना 5 मिनिटं फक्त शिक्षणावरती बोलल्या. गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही काय केलं आहे आणि पुढच्या 25 वर्षामध्ये आम्ही काय करणार आहोत. शिक्षण, शिक्षण आणि शिक्षण हे केंद्रबिंदूला राहणार आहे पुढच्या 25 वर्षांमध्ये. आणि त्या दृष्टिकोनातनं ऑर्गनाइज्ड पद्धतीने प्लॅनिंग ही आपण आता सुरू केली आहे. पहिल्यांदा 25 वर्षाचा विकसित भारताचा प्लॅन ह्या देशामध्ये आखला गेला आहे. या देशात 5 वर्षाच्या वरती प्लॅन आखले जायचे नाही. पहिल्यांदा हा 5 इयर्सचा लार्जर प्लॅन केला गेला आहे. सगळे डिपार्टमेंट्स ऑर्गनाइज्ड सेंद्रिय पद्धतीने एकत्र आलेले आहेत आणि सगळेजण कलेक्टिव्हली एफर्ट्स करतात. आपल्या सगळ्यांना विकसित बनायचं आहे. भारताला विकसित बनण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. याचं कारण असं आहे की तुमची सगळ्यात मोठी संपत्ती तुमचं तरुण मॅन पॉवर आहे. आज भारतीयांचं ॲव्हरेज एज 39 आहे. चायनाचं ॲव्हरेज एज 53 आहे. अमेरिका वगैरे तर 60च्या वरती चालले गेले. हे म्हातारे बनणारे देश आहेत सगळे. म्हणून यांना तरुण पाहिजे आहेत. तो जर्मनीचे लोक आमच्याकडे आले, महाराष्ट्राबरोबर त्यांनी करार केला. 4 लाख तरुण त्यांना महाराष्ट्रातनं पाहिजे आहेत त्यांच्याकडे काम करण्यासाठी. तरुणच नाही आहेत. हे देश ओस पडलेत. कॅनडा वेलकम, या आमच्याकडे या. जपान वेलकम, आमच्याकडे या. तरुण वर्ग नाही, सगळे म्हातारे होत चाललेले. त्यामुळे तुम्हाला दिवस अत्यंत चांगले दिवस आहेत, भारताला अत्यंत उत्तम दिवस आहेत, प्रोव्हायडेड आपण आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये बदल केला पाहिजे. आपण आपल्या सगळ्या फॉरेन अफेअर्सच्या विषयी सजग बनलं पाहिजे. म्हणजे जाणून घ्या की का दौरे पंतप्रधानांचे होत आहेत, याच्यामागे सायंटिफिकली लॉजिकली त्याला करा. आणि सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा संदेश, सकारात्मक राहा. हे लक्षात घ्या, ही सकारात्मकताच भारताला विकसित बनवणार आहे. आपण नकारात्मक राहून या देशाची प्रगती थांबवू शकत नाही. हा देश 100% विकसित बनणारच. याला कोणीच अडवू शकत नाही, कोणीच अडवू शकत नाही. सगळ्या जगाचं लक्ष या देशाकडे आहे. अहो कोणती नवीन संघटना काढा, भारत त्यांना मेंबरच पाहिजे आहे. एकमेव देश असा आहे की जो रशियाबरोबर पण समान संबंध आहेत, अमेरिकेबरोबर पण समान संबंध आहेत, सुन्नी देशांबरोबर पण समान संबंध आहेत, शिया देशांबरोबर पण समान संबंध आहेत, इस्रायलबरोबर पण समान संबंध आहेत, पॅलेस्टाईनबरोबर पण समान संबंध आहेत. एक तरी नेता मला दाखवा की जो रशियाला जातो, व्लादिमीर पुतिनला मिठी मारतो, त्याच्याच 15 दिवसानंतर युक्रेनला जातो, झेलेन्स्कीला मिठी मारतो. एक तरी नेता मला दाखवा जगामध्ये, एक तरी दाखवा. म्हणजे आय गिव्ह द ओपन चॅलेंज. कोणी करू शकत नाही ते कोणी करू शकत. भारताची ती पहिल्यापासून वसुदैव कुटुंबकांची परंपरा आहे. आम्ही रशियाच्या पक्षात नाही आहोत, आम्ही युक्रेनच्या पक्षात नाही आहोत, आम्ही इस्रायल किंवा पॅलेस्टाईनच्या पक्षात नाही, आम्ही शांततेच्या पक्षात आहोत. लक्षात ठेवा, ही शांततेचा पक्ष आमचा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि हे ब्रॉडली आम्हाला जगाला सांगायचं आहे. का यांची वसाहतवादी मानसिकता आपण सहन करायची हो? यांनी आमच्यावरती राज्य केलं, हे ब्रिटिश चालले गेले, पण ते आम्हाला मानसिकदृष्ट्या गुलाम बनवून गेले. आणि म्हणून आपण त्यांच्या कल्चरला महत्त्व देतो. काय आमच्याकडे कमी आहे? त्या एस जयशंकर साहेबांनी रामायणावरती आधारित आणि महाभारतावरती आधारित 2 ग्रंथ लिहिली आहेत. हे दोन्ही ग्रंथ, वाय इंडिया मॅटर्स बघा, त्याच्यामध्ये रामायणातली उदाहरणं दिलेली आहे सगळी. कसं रामायणाच्या काळामध्ये युद्धाचे नियम होते. पण आपल्याकडे जेही चांगलं घडतं ते पश्चिमी देशांमध्ये घडतं आणि जे काही वाईट घडतं ते आपल्याकडे घडतं, कारण आपल्या मनावरती ती गोष्ट लादलेलीच आहे. अजूनही आमच्याकडे ब्युरोक्रसीमध्ये, साहेबांना कल्पना असेल, आमच्या ब्युरोक्रॅट्स लोकांचे डेझिग्नेशन बघा तुम्ही काय काय आहेत. कलेक्टर, कमिशनर, तालुका दंडाधिकारी, उपदंडाधिकारी. तुम्ही कधी त्यांच्या हातात दंडा पाहिला आहे का?
कधीच नाही पाहिला. पण दंडाधिकारी हातात नावात दंड आहे. काय आहे? घाबरवण्यासाठी. हे कोणी डेजिग्नेशन काढले? ब्रिटिशांनी काढलेले डेजिग्नेशन आहे. ते मुठभर लोक होते, त्यांना भारतीयांना भीती दाखवायची होती राज्य करण्यासाठी, म्हणून दंडा शब्द आणला. आज आम्ही दंडा हा शब्द कंटिन्यू ठेवला आहे. आणि म्हणून मोदी म्हणतात की मानसिक गुलामगिरीतनं भारतीयांना जर बाहेर काढायचं असेल, हे जुने कायदे बदला, सगळे जुने कायदे बदला. आणि बदललेच पाहिजे जुने कायदे. आणि या देशामध्ये शिक्षकांना महत्त्व, जगामध्ये VIP लोकांमध्ये शिक्षकांचा समावेश होतो. पण आमचे डेजिग्नेशन मास्तर, शिक्षक, आणि हे कोणी कलेक्टर, कमिशनर. मी लंडनला एकदा इंटरपोलचं एक मीटिंग होती. त्या इंटरपोलच्या मीटिंगला मी गेलो. मी तेव्हा दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये PhD रिसर्च स्कॉलर होतो. आणि माझ्या PhDच्या गाईडबरोबर मला संधी मिळाली. त्यावेळेला ओळख झाली पहिल्या याच्यामध्ये. तर भारतामधनं मी IG इन्स्पेक्टर जनरल, मी DIG, मी SP, मी कमिशनर. एक जण लंडनवरनं, आय एम कॉन्स्टेबल फ्रॉम लंडन. सगळ्यांना धक्का बसला, लंडनमधनं कॉन्स्टेबल एवढ्या मोठ्या ह्याच्यात. लंडनच्या पोलीस प्रमुखाचं डेजिग्नेशनच कॉन्स्टेबल आहे. हे डेजिग्नेशन त्यांनी भारतीयांसाठी तयार केलेलं आहे. दिस इज ही पूर्णपणे वसाहतवादी गुलामगिरीची मानसिकता आहे. ही मानसिकता आम्ही आजपर्यंत कंटिन्यू ठेवली. CBI हा ब्रिटिशांनी केलेल्या याच्यावरती तयार करण्यात आलेली संस्था आहे. तुमचे सगळे क्रिमिनल लॉ पासून सगळे आता जे बदलले गेले, हे सगळे ब्रिटिशांनी तयार केले, जे आपण 75 वर्ष कंटिन्यू ठेवले. पहिल्यांदा जी पंचप्रणची घोषणा मोदींनी केली होती, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की पहिले बदला हे मानसिकता, ह्या मानसिक गुलामगिरीमधनं देशाला बाहेर काढा. आणि म्हणून हे ॲक्ट बदलणं आणि डेजिग्नेशन पण बदलणं गरजेचं आहे. आमच्या सगळ्या प्राध्यापकांचे डेजिग्नेशन पण असिस्टंट कमिशनर करायला काय हरकत आहे? डेप्युटी कमिशनर, अजून लोक चांगली तुमच्याकडे येतील. पण हे डेजिग्नेशनवरनं लोक जातात. होमी भाभा आपल्या अणुशक्ती कार्यक्रमाचे जनक. तुम्ही कधीतरी होमी भाभांचा एखादा पुतळा पहा, काय लिहिलेलं असेल त्या पुतळा. होमी भाभा नाही लिहिलेलं आहे, फर्स्ट चेअरमन ऑफ इंडियाज ॲटॉमिक एनर्जी प्रोग्राम. जोपर्यंत चेअरमन, डायरेक्टर हे डेजिग्नेशन लागत नाही, तोपर्यंत लोक तुम्हाला गांभीर्याने घेत नाहीत. हे दुर्दैव आहे आपल्या ह्या देशाचं. म्हणून ह्या वसाहतवादी मानसिकतेत, त्या गुलामगिरीतनं बाहेर येणं आणि तुमची संस्कृती, तुमचा इतिहास, तुमच्या परंपरेवरती तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे आहे. म्हणून आम्ही इंडियन नॉलेज सिस्टमचा गौरव करतो. आम्ही एज्युकेशनमध्ये इंडियन नॉलेज सिस्टम आणली. आम्ही सांगितलं की आमचं रामायण महाभारत ह्या फक्त आख्यायिका नाही, कथा नाही आहेत, त्याच्यामध्ये सायन्स आहे. हे सायन्स आम्ही जगाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मित्र हो, तुम्हाला मी एवढंच सांगतो, पुढच्या 25 वर्षांमध्ये प्रत्येक गोष्टींमध्ये, आर्ट, कल्चर, डिफेन्स, फॉरेन अफेअर्स, एज्युकेशन, ठिकठिकाणी भारताचा डंका असणार आहे. या सगळ्यांच्या बाबतीमध्ये आपण अतिशय सकारात्मक राहा, पॉझिटिव्ह राहा आणि सगळेजण ह्या देशाला विकसित भारत बनण्याच्या दृष्टिकोनातनं आपलं सकारात्मक योगदान द्या. एवढंच आव्हान या प्रसंगी मी करेल. मी पुन्हा एकदा स्वानंद फाउंडेशनचं अतिशय मनापासून आभार मानतो. एक गोष्ट अतिशय महत्त्वाची असते की आज ऑडियन्स थोडा कमी आहे साहेब, पण तुम्हाला एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. 1930मध्ये लंडनमध्ये गोलमेज परिषद झाली पहिली. या गोलमेज परिषदेमध्ये बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराज गेले होते. या गोलमेज परिषदेमध्ये एक व्यक्तीने इतकं अप्रतिम इंग्रजीमध्ये भाषण केलं आणि अनेकांना त्यांनी निरुत्तर केलं. म्हणजे महात्मा गांधी पण त्या परिषदेला होते. त्या व्यक्तीचं नाव होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तेव्हा सयाजीराव गायकवाड महाराज तसे धीरगंभीर असणारं व्यक्तिमत्व होतं. त्यांनी त्यांच्यात लिहून ठेवलं आहे की मला सर्वोच्च आनंद त्या दिवशी झाला. का झाला? की सयाजीराव गायकवाड महाराजांनी अनेक लोकांना, हजारो शेकडो विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिल्या, परदेशात पाठवलं. पण त्यांचा एक विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाला. सांगण्याचा मुद्दा एवढाच असतो की ऑडियन्स जरी कमी असला, त्यातल्या एकाने जरी ही प्रेरणा घेतली, तरी तो आमच्यासाठी महत्त्वाची बाब असते. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद साहेब. यावरती प्रतिक्रिया म्हणण्यापेक्षा थोडंसं बोलण्या अगोदर मी माननीय आमदार भीमराव अण्णा तापकीर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यावं, कारण आजच्या कार्यक्रमाचे ते अध्यक्ष आहेत. आणि याचबरोबर राजेंद्र मोरे साहेब आणि काका चव्हाण साहेब यांनाही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यावं. आणि सर्वांनी जोरदार टाळ्या दिल्या पाहिजेत की अतिशय व्यस्त अशा कार्यक्रमाच्या दैनंदिनीतून सुद्धा तापकीर साहेब या ठिकाणी पूर्ण व्याख्यान ऐकण्यासाठी थांबले आहेत. आपल्यासमोर अनेक उदाहरणं अशी असतात की राजकीय गुंत्यामुळं कदाचित ही मंडळी या अशा शैक्षणिक आणि अशा सुंदर अशा कार्यक्रमांना मुकतात, पण या ठिकाणी ते थांबलेले आहेत. सर्वांना विनंती की या ठिकाणी
आत्ता जे मुद्दे मांडलेले आहेत देवळणकर साहेब यांनी, तर देवळणकर साहेब आपल्या उपस्थितीमुळे मला आज एस जयशंकर यांच्या एका व्हिडिओची आठवण झाली. या व्हिडिओमध्ये त्यांनी असं सांगितलं की भारतीय संस्कृतीचा किंवा भारतीय परंपरेचा जो एक सर्वात महान असा दूत आहे तो हनुमान आहे. कारण जेव्हा लंकेला त्या ठिकाणी आपल्याकडून रामायणामध्ये जो दूत गेला होता पहिल्यांदा, की ज्यानं आपल्या रामायणामध्ये आपली भूमिका ही स्पष्टपणे मांडली, इतकंच नव्हे तर त्यानं हा आपला देश काय आहे हा त्यांच्यासमोर ठेवला होता आणि त्याची नोंद ही आजपर्यंत घेतली गेलेली आहे. त्या अनुषंगानं पाहता मला असं वाटतं की आज भारतीय सरकारचं परराष्ट्र धोरण काय आहे किंवा संरक्षण धोरण काय आहे याचं खरं तर आपल्यासमोर एक दूत म्हणून शैलेंद्र देवळणकर साहेब यांनी भूमिका मांडलेली आहे. भारत सरकारला अशा पद्धतीच्या दूतांची निश्चितच आवश्यकता आहे आणि त्याची नोंद मीडियानी घेतलेली आहे. कारण पुणे दर्पण न्यूज हे जे आहेत ते हे दोन्ही दिवसांचे कार्यक्रम हे लाईव्ह दोन्ही दिवस पुढे दाखवणार आहेत. त्यांनी सांगितलं दुसरा एक मुद्दा की पारंपरिक शिक्षण आज कुचकामी ठरतं आहे. तर त्या अनुषंगाने एक गोष्ट फक्त आठवली तेवढी सांगतो आणि आपण सन्मानाकडे वळतो आहोत. पूर्वीची गोष्ट आहे ससा आणि कासवाची शर्यत. सगळ्यांना माहिती आहे ससा जो आहे तो हरला आणि कासव जे आहे ते जिंकलं. यानंतरची पुढची गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती आहे, बरोबर? नाही माहिती? ज्यांना माहिती आहे कृपया हात वर करा. दोघांना माहिती आहे, बाकीच्यांना माहीत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की पुढच्या शर्यतीमध्ये कासव जे होतं ते बेसावध होतं आणि सावध होता तो ससा. त्याला लक्षात आलं की आपण हारलोय तर आता आपण बेसावध राहता कामा नये आणि म्हणून तो पळत राहिला आणि तो जिंकला. ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट याच्या पुढची अशी आहे की पुन्हा कासवाला लक्षात आलं की अरे ससा तर जिंकतोय, आता मला जिंकलं पाहिजे आणि म्हणून त्यानं सांगितलं सशाला की आता आपली पुन्हा शर्यत होईल आणि त्यावेळेस असं झालं की ससा पुन्हा बेसावध राहिला. यावेळेस असं होतं की मार्ग न लक्षात घेता ससा म्हणाला की मी ही शर्यतीत धावतो आणि त्याच्या लक्षातच आलं नाही की मध्ये नदीतून पलीकडे जायचं होतं. आता तिथेपर्यंत ससा पळत आला पण तिथून पुढे मात्र कासवच गेलं आणि कासव जिंकलं. आता त्याच्या पुढचा संदर्भ येतो की हे सगळं लक्षात आल्यानंतर पुन्हा ससा आणि कासवाची जेव्हा शर्यत झाली तेव्हा पहिल्यांदा ससा धावला आणि त्या नदीमध्ये जेव्हा पाण्यात तो उतरलं कासव तेव्हा त्यानं सशाला पाठीवरती घेतलं आणि पुन्हा त्या दोघांनी शर्यत जिंकली. ही गोष्ट लहान आहे, खरं तर खूप मोठी आहे, पण कमीत कमी वेळामध्ये सांगण्याचा मी प्रयत्न केला. संदर्भ इतकाच की आपले जे जुने संदर्भ आहेत ते आपल्याला मागे ठेवून पुढे जायचं असेल तर ससा आणि कासवाच्या गोष्टीकडं पुन्हा नव्यानं आपल्याला पाहिलं पाहिजे. आणि तीच भूमिका या ठिकाणी देवळणकर साहेब यांनी सांगितलेली आहे, ज्यांनी 30 पुस्तकांची मांडणी या ठिकाणी केलेली आहे. अनेक देशांचा दौरा त्यांनी आत्ता बोलण्यातूनच आलं की त्यांनी केलेला आहे आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीचे त्यांचे विषय आहेत पुस्तकांचे. खरं तर वेळ कमी असल्यामुळे सगळेच वाचता येणं शक्य नाही, पण मी तुमच्यासमोर एक दोन गोष्टी ठेवतो की संयुक्त राष्ट्र, त्यानंतर संमेलन जागतिक राजकारण, हार्ड वॉक टू मालदीव्स अँड अपॉर्च्युनिटीज फॉर इंडिया, टुवर्ड्स वॉटर वॉर, अशा अनेक विषयांवरची त्यांची पुस्तक आहेत आणि सर्वांना विनंती आहे की त्यांनी ती वाचावीत. या ठिकाणी आपल्या सर्वांच्या मध्ये माननीय आमदार भीमरावजी तापकीर साहेब आहेत, ज्यांचा या 5 वर्षाचा अजेंडा हा आहे की मेट्रो विस्तार झाला पाहिजे. त्यांनी हा प्रश्न जो पाण्याचा प्रश्न आहे त्याचासुद्धा अजेंडा समोर ठेवलेला आहे. ट्रॅफिक आणि रस्ता दुरुस्ती याचासुद्धा त्यांनी अजेंडा समोर ठेवलेला आहे. एका दृष्टिकोनातून जर 2047 मध्ये पोहोचायचं असेल तर विकसित भारत काय आहे हे समजून घेतल्यामुळे हा अजेंडा समोर ठेवून ते काम करत आहेत. तर आम्ही त्यांना विनंती करतो की या ठिकाणी आजचे प्रमुख वक्ते श्री देवळणकर साहेब यांचा त्यांनी सन्मान करावा.
तर मी हेंद्रे साहेब यांना विनंती करतो आणि असलेकर साहेबांना की त्यांनी आपले माननीय आमदार सर्वांच्या हृदयात ज्यांनी घर केलेलं आहे भीमरावजी तापकीर साहेब यांचा सन्मान या ठिकाणी करावा. कैलासवासी मोहनराव भिडे संस्कार गुरुकुल स्कूल या ठिकाणी संस्कार जिथे आपण असं म्हणतो की अतिथी देवो भव, तसा आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी सन्मान होतो आहे. यानंतर मी माननीय अण्णा यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय समारोप या ठिकाणी करावा आणि यानंतर आभार प्रदर्शन होईल आणि कार्यक्रम संपेल. निर्मला सीतारामन यांचा कार्यक्रम असो की यमुनाताई पोकळेनगर येथील रस्त्याचं उद्घाटन, सर्वच ठिकाणी ते असतात आणि आज त्यांची इथे उपस्थिती आपण पाहिली. कालच माननीय खासदार मुरलीधरजी मोहोळ यांचा शुभेच्छा संदेश आणि आज तापकीर साहेब यांचा संदेश आपल्यासमोर. सर्वप्रथम आपणा सर्वांनाच या ठिकाणी मनापासून नमस्कार घालत असताना तुमचे आभारही मानेल की आपण सर्वांनी या विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी मतदान रूपी आशीर्वाद दिले आणि मला चौथ्यांदा आपण निवडून दिलं त्याबद्दल सर्वप्रथम तुमचं आभार मानलं पाहिजे. कार्यक्रम कोणताही असो आणि आज खरं तर स्वानंद प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे एक व्याख्यानमाला या ठिकाणी आयोजित केली. असलेकर हे या स्वानंद प्रतिष्ठानचे सर्व आहेत. त्यांनी सांगितलं की आपण या ठिकाणी आलं पाहिजे. खरं तर आल्यानंतर ज्यांचं खरं तर आपल्याला ज्यांचं खरं तरी व्याख्यानमालेमध्ये ज्यांचं व्याख्यान ठेवलं होतं की आपल्या देशाचं संरक्षण किंवा आपले परराष्ट्र धोरण आणि आपलं संरक्षण धोरण या संदर्भामध्ये ते बोलत होते. काका चव्हाण असेल, सचिन मोरे असेल. मी खरं तर मला 7 वाजता कार्यक्रम गंगाधाममध्ये होता. मला वाटलं एक 5-10 मिनिटं थांबावं, नमस्कार घालावा आणि निघून जावं. परंतु खरंच सांगू का शैलेंद्रजी, आपण ज्यावेळेस बोलत होता तसं आम्हाला उत्सुकता अशी वाढली होती की पुढे काय. जसं त्या म्हणजे एका चित्रपटामध्ये कटप्पा आणि त्या शेवट कसा त्या बाहुबलीचा काय आता मला आठवत नाही, पण त्या कटप्पाने त्या बाहुबलीला मारलं का म्हणून तर ते असं उत्सुकता नक्कीच आम्हाला सर्व वाटत होती. कारण त्याचं कारण एकच की खरं तर कितीतरी आपण या ठिकाणी परराष्ट्र धोरण आणि संरक्षण धोरणानिमित्त जे काय नाविन्यपूर्ण अभ्यासपूर्ण आपण या ठिकाणी आम्हाला सांगितलं आणि आपल्या भारताच्या प्रती आपला इतका आदरभाव, म्हणजे आपला भारत देश भविष्य काळामध्ये 25 वर्षामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींची असणारी धोरण, संरक्षण विषयी असणारं धोरण, परराष्ट्र असणारं धोरण हे सर्व पाहता 25 वर्षामध्ये आपला भारत देश खरं तर जगाच्या पाठीवर नव्हे तर जगामध्ये 1 नंबरचा देश बनेल अशा प्रकारची आपली सर्व अर्थव्यवस्था बनवण्याचं काम या ठिकाणी आपल्या देशाचे पंतप्रधान करत आहेत. परंतु हे समजणार केव्हा, ज्यावेळेस शैलेंद्रजी आपण सांगत होता, आम्ही सुद्धा जरी पक्षामध्ये काम करत असेल किंवा आमदार म्हणून काम करत असेल, परंतु ज्यावेळेस आपल्याकडून सुद्धा जे काही आम्हाला ऐकण्यामध्ये मिळालं त्याच्यामध्ये फार काय शिकण्यासारखं आहे. इतकं काय शिकण्यासारखं आहे की आपण जेव्हा परराष्ट्र धोरणाविषयी बोलत होता, आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल बोलत होता आणि भविष्यकाळामध्ये आपली अर्थव्यवस्था कशी राहील, खरं तर असं काहीतरी ऐकल्यानंतर आपल्याला सुद्धा आनंद वाटतो की आपण आता कुठेतरी चाललेलो आहोत. आपण कुठेतरी पुढच्या म्हणजे आपण जे आपल्या देशाचे जे पाऊल पडत आहे ते योग्य दिशेने या ठिकाणी आपलं वाटचाल या ठिकाणी सुरू झालेली आहे. परंतु पाठीमागचा इतिहास, आत्ताचा इतिहास न पाहता
आपण सर्वांनी खरं तर या ठिकाणी खरं तर आपण बोलले की आमच्याकडे असणारा जो आमचा वर्ग जरा या ठिकाणी ऑडियन्स कमी आहेत, संख्या कमी आहे, परंतु ही ऐकणारी संख्या जी आहे ही हजारोंना सांगणारी आहे. आम्ही सांगणार की शैलेंद्रजींनी फार अत्यंत चांगल्या प्रकारे बोलत होते, कारण आपल्याकडे आजही आपण पाहतो की आपल्याला एखादा वेगळा मनोरंजनाचा कार्यक्रम असेल तर आपलं घरदार उठून त्या ठिकाणी जात असतं, कारण ते मनोरंजनाचं आहे. त्या मनोरंजनामध्ये आपल्याला काय मिळणार आहे? तात्पुरतं समाधान मिळणार आहे, कायमस्वरूपी आपल्या मनामध्ये बिंबणारं समाधान मिळणार नाही. परंतु शैलेंद्रजी ज्यावेळेस सांगत असतात त्यावेळेस आपण आपल्या पिढीला सांगू शकतो, आपल्या मुलांना सांगू शकतो, नाही आपण असं वागलं पाहिजे, या प्रकारे आपल्या शैक्षणिक पद्धतीमध्ये बदल केला पाहिजे. हे केव्हा? ज्यावेळेस शैलेंद्रजी सारखा सांगणारा भेटला की नंतर. परंतु आपण अशा कार्यक्रमाला जाण्याचं प्रमाण आपलं कमी आहे. पुढच्या वेळेस आम्ही सर्वजण प्रयत्न करू की जेणेकरून जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न करू की नाही, अशा व्याख्यानमालेमध्ये खरं तर चांगल्या प्रकारचं व्याख्यान या ठिकाणी ठेवलं जात असतं. सर्वांनी ऐकणं अत्यावश्यक आहे, जेणेकरून आपल्या भविष्य काळामध्ये त्याचा आपल्याला फार मोठा उपयोग होणार आहे. शैलेंद्रजी, आम्ही युक्ती दुरुस्त करू. तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला या ठिकाणी एक चांगलं प्रबोधन आमच्या पुढे केलं, हे आम्हाला आवश्यक आहे. तेच आपण ज्ञान आम्हाला देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला, त्याबद्दल मी मनापासून तुमचं संयोजकातून आमच्या सर्वांच्या वतीने आभार मानेल. आणि पुढच्या वेळेस आम्ही आवर्जून सांगू की शैलेंद्र देवळकरांचा कार्यक्रम चांगला प्रकारे ठेवण्याचा मी सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करेल की त्यावेळेस नक्कीच माझ्या मनाला जे भावलेलं आहे ते मी इतरांना कसं त्याचा फायदा होईल याचा प्रयत्न नक्कीच करेन. आपण सर्वजण उपस्थित झालात, सर्वांचंच या ठिकाणी मी संयोजकाच्या वतीने खरं तर असलेकरजी आपण आभार मानणारच आहात. परंतु मला जी बोलण्याची आपण अध्यक्ष, आता मला असं काही वाटत नव्हतं की मी इथं थांबेल म्हणून. मी 5-10 मिनटं थांबून नमस्कार करून जाणार होतो. त्यामुळं अध्यक्ष बोलण्याचा मान आपण दिला, त्याबद्दल मी मनापासून आपलं अभिनंदन व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. एक विद्यार्थी स्वरूप त्यांनी या ठिकाणी दाखवलेलं आहे. यानंतर मी माननीय आमदार भीमराव तापकीर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी जे नालंदा असं नाव ठेवलेलं आहे स्कूलचं, श्री काकासाहेब चव्हाण यांचा या ठिकाणी सन्मान करावा. देवळणकर साहेब, आपण म्हणालात की भारतीयत्व येत आहे, तर नालंदा स्कूल हे त्यांनी अगोदरच नालंदा हे नाव ठेवलेलं आहे, त्यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. आणि यानंतर श्री सचिन मोरे साहेब, भाजप अध्यक्ष खडकवासला, यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. मनाचा मोठेपणा अण्णांनी या ठिकाणी दाखवलेला आहे. अण्णांना विनंती की सचिन मोरे यांचं देखील या ठिकाणी सन्मान करावा. प्रकाश असलेकर सर यांच्या हस्ते या ठिकाणी हा सन्मान होतो आहे. स्वानंद प्रतिष्ठानच्या वतीनं हा सन्मान आणि या 2 दिवसांचं सत्र या ठिकाणी समारोप या ठिकाणी होतो आहे. या निमित्तानं सर्वांचे आभार. विशेषतः ऑडिओ जो वेळेत पोचला, त्यानंतर लाईट्स, मीडिया, व्हिडिओ, या सर्वांचे मनपूर्वक आभार. तसेच दोन्ही दिवस हा जो कॅम्पस आहे, हे जे ओपन थिएटर आहे ते उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री सुनील भिडे साहेब, यशोवर्धन भिडे साहेब आणि कैलासवासी मोहनराव भिडे गुरुकुल संस्कार गुरुकुल स्कूल यांचे देखील या ठिकाणी आभार. गेला 1 महिना जवळपास असलेकर साहेब विविध वक्ते या ठिकाणी या विषयाच्या अनुषंगाने आपल्यासमोर कशा पद्धतीनं विचार प्रदर्शित करतील हे पाहत होते. आणि त्यांचं आपण असं म्हणूया की जी जिद्द होती ते आपल्यासमोर हे दोन्ही वक्ते आलेले आहेत आणि त्यांनी हा कार्यक्रम आपल्यासमोर ठेवलेला आहे. धन्यवाद.